Hello everyone. Welcome to Teachcraft Education, an online learning platform. जसं तुम्हाला माहित आहे आपण एक मॅथ अँड रिझनिंग ची सिरीज स्टार्ट केलेली आहे MPSCच्या सर्व एक्झाम्ससाठी आणि आज ह्याचा पार्ट 3 आहे जे आपण प्रॅक्टिस करणार आहोत. रोज आपण जर थोडे थोडे क्वेश्चन्स प्रॅक्टिस केले देन विल बी व्हेरी मच बेटर इन इट. म्हणून आपण रोज थोडे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करूयात रादर दॅन जेव्हा एक्झाम्स येतील तेव्हा आपण मॅथ अँड रिझनिंग हा सब्जेक्ट प्रॅक्टिस करतो. बट असं नाही करायचं आपल्याला. थोडे रोज रोज केले ना इट विल बी बेटर फॉर यू. दॅट इज वाय ही सिरीज आहे आणि आपण याच्यामध्ये 50K क्वेश्चन्स कम्प्लीट करणार आहोत. ओके, सो खूप मला असे पण डीएम झालेले आहेत की मॅम तुम्ही खूप जास्त बेसिक्स घ्या. सो आय एम ट्राईंग माय बेस्ट की जेव्हा कधी आपण प्रॅक्टिस करू तर त्याच्यामध्ये मी खूप जास्त बेसिक लेवलला जाऊन तुम्हाला समजावणार आहे. सो दॅट तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते तुमचे क्लिअर होतील. आणि जरी तुम्हाला बघूनही अजून काही डाऊट्स येत असतील देन यू कॅन कमेंट टाकू शकता तुम्ही त्याच्याबद्दल. आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सो दॅट पुढचे जे काही टॉपिक्सवर जे काही सब्जेक्ट्सवर व्हिडिओज येतील यू कॅन वॉच दॅट अँड एनहान्स युअर नॉलेज. सो लेट्स गेट स्टार्टेड. आजचा पहिला प्रश्न आहे जो क्लार्क मेन्स 2021चा प्रश्न आहे. सो 0.7777 असे एक्सेट्रा खूप सारे 7 आहेत त्याच्यामध्ये म्हणून डॉट डॉट डॉट्स दिलेला आहे. हा आवर्ती दशांश अपूर्णांक पी अपॉन क्यू स्वरूपात लिहा. म्हणजेच हा डेसिमल मध्ये दिलेला आहे त्याला या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आपल्याला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये. ओके, सो हाऊ विल वी राईट. सगळ्यात पहिला आपण काय करूयात, एक्स कन्सिडर करूयात 0.7777 एक्सेट्रा. ओके, सो असं कधी आलं असेल की तुम्हाला हा जो डेसिमल नंबर आहे त्याला पी अपॉन क्यूच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सगळ्यात पहिला आपण काय करणार, त्या नंबरला एक्स म्हणून कन्सिडर करणार आणि त्याच्यानंतर काय करणार, आपण दोन्ही साईडला 10 मल्टिप्लाय करणार. म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. सो इथून पुढे मी लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला LHS आणि RHS म्हणणार. सो यू विल कम टू नो व्हॉट इज इट. सो जर मी दोन्हीकडे 10 मल्टिप्लाय केलं, ओके, 10 गुणाकार केला, इथे पण 10 गुणाकार केला आणि इथे पण 10 गुणाकार केला, तर काय होईल, ह्याला 10 मल्टिप्लाय केल्यावर 10 इंटू एक्स केल्यावर काय येतं, 10x. ओके, तसंच जर मी 5ला आता सपोज बेसिक सांगते 2 इंटू एक्स जर मी केलं तर 2x येतं. ओके, 1000 इंटू एक्स केलं तर 1000x येतं. ओके, तसंच जर मी 0.5 इंटू एक्स केलं तर 0.5 इंटू एक्स येतं. ओके, सो दॅट इज वाय मी इथे 10 इंटू एक्स केल्यावर 10x लिहिलेलं आहे. तसंच जर मी 10ला 0.7 नी मल्टिप्लाय केलं तर काय येणार, हा जो कधीही आपण जेव्हा असे नंबर मल्टिप्लाय करतो एका डेसिमलशी, जसं की मी 10 इंटू 0.55 असा नंबर जर मी 10 मल्टिप्लाय केला तर काय असतं, हे जे पॉइंट आहे ना तो पुढे जातो आणि जेवढे झिरोज असतो तेवढा नंबर तो पुढे जातो. आता इथे एकच झिरो आहे ना, तर हा जो डेसिमल आहे तो एकच नंबर पुढे जाईल. मग ह्याचं उत्तर काय येईल, 5.5. ओके, अंडरस्टूड. सपोज जर मी 100 मल्टिप्लाय केलं 0.55 ला, ओके, तर काय होईल, इथे 2 शून्य आहेत ना, म्हणून हा जो पॉइंट आहे तो 2 नंबरनी पुढे जाणार. तर ह्याचं उत्तर काय येणार, 55. ओके, 55 नंतर 0.5 चा अर्थ म्हणजेच 55च असतं. ओके, सो 55 येणार असं असतं. ओके, सो सपोज मी 10 इंटू 0.1 केला तर इथे एक शून्य आहे, म्हणजे हा जो एक पॉइंट आहे तो एक डिजिटनी पुढे जाणार आहे. तर याचं उत्तर काय होणार आहे, 1. ओके, तसंच जर मी 100 नी 0.11 ला मल्टिप्लाय केला तर आता 2 शून्य आहेत म्हणून हा जो डेसिमल पॉइंट आहे तो 2 नंबरनी पुढे जाणार आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे, 2 नंबरनी जेव्हा तो पुढे जाणार म्हणजेच तो डॉट इथे येणार आणि ते नंबर होणार 11. ओके, सो तसंच जर मी हा जो 0.77 आहे त्याला 10 जर गुणाकार केला तर ह्याचं काय होणार, हा एकच झिरो आहे ना इथे, म्हणून हा जो पॉइंट आहे तो एकच नंबर पुढे जाणार. म्हणजेच याचं उत्तर येणार 7.777 एक्सेट्रा. जे पुढचे 7 आहेत ते तसेच राहणार. ओके, फक्त हा जो डेसिमल आहे तो एक नंबर पुढे गेलेला आहे कारण आपण त्याला 10 मल्टिप्लाय केला आणि जेव्हा जेवढे शून्य असतील तेवढे पॉइंट तो पुढे जातो. तर इथे एकच झिरो होता म्हणून हा जो डेसिमल आहे तो एक डिजिट पुढे गेलाय अँड हिअर द आन्सर इज 7.777. आता ह्याच्या नंतरची स्टेप काय आहे, जर आपण ह्याला 10x लिहिलं जसंच तसं आणि ह्याला जर आपण डिवाइड केलं परत, म्हणजेच ह्याला आपण 2 भाग करून लिहिले, चल आपण कसं लिहू शकतो, 7 प्लस 0.7777 एक्सेट्रा. ओके, जसं आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं
फॉर एक्झाम्पल मला लिहायचं असेल 2.2345. ओके, तर मी ह्याला कसं लिहू शकते, 2 प्लस 0.2345 असं लिहू शकतो, राईट. आता जर मी लिहिलं 0.88, तर मी ह्याला 8.88 किंवा 1.88 सपोज. ओके, सो हाऊ कॅन आय राईट दिस? I can write it as 1 plus 0.88, राईट. तसंच मी ह्याला डिवाइड केलेला आहे सो दॅट हा जो नंबर आहे इथे सिमिलर हा मला पुट करता येईल एक्स, म्हणून मी असा त्याला डिवाइड केलाय. सो 7.77 आहे, त्याला मी कसं लिहिलंय, 7 लिहिलंय आणि पुढचा जो 0.777 आहे तो तसाच लिहिलेला आहे. सो दिस बिकम्स 7.77 बिकम्स 7 प्लस 0.777. ओके, म्हणजेच मी ह्याला स्प्लिट केलेला आहे इन शॉर्ट. सो आता जर मी हा नंबर व्यवस्थित बघितला तर हा काय आहे, आपला एक्स आहे. सो सगळ्यात पहिला आपण इनिशियली 0.77 ला काय नाव दिलं होतं, एक्स नाव दिलं होतं, राईट. सो आता हा जो 0.77 आपल्याला मिळाला आहे त्या जागेवर मी हा एक्स हे नाव एक्स हे टाकणार आहे. सो 7 प्लस हा जो एक्स आहे 0.777 हा मी एक्स इथे पुट करणार, बिकॉज आपण ऑलरेडी त्याला नेम दिलेला आहे की हा जो नंबर आहे तो आपण एक्स मानून घेणार आहोत. ओके, सो दिस बिकम्स 10x इज इक्वल टू 7 प्लस एक्स. ओके, सो आता बघा इकडे LHS आणि RHS ला पण दोन्हीकडे आपल्याला एक्स एक्स हा कॉमन दिसतोय, तर आपण काय करणार आहोत, हा जो एक्स आहे तो आपण इकडे शिफ्ट करणार. सो आपल्याला माहिती आहे हा रूल की जेव्हा कधीही इथे प्लस मध्ये एक गोष्ट असेल आपण त्याला लेफ्टला शिफ्ट करतो, दुसऱ्या जागेवर डावीकडे शिफ्ट करतो तर तो मायनस होतो. आणि सपोज जर इथे मायनस असता, इथे जर मायनस असता तर तो एक्स इथे जाऊन काय झाला असता, प्लस झाला असता. बट इथे हा प्लस मध्ये आहे म्हणून हा इथे गेल्यावर LHS ला गेल्यावर काय होणार आहे, तो मायनस मध्ये होणार आहे. सो एक्स ला आपण इथे शिफ्ट करूयात, मग काय होतं मायनस एक्स, हा एक्स इकडे गेला, प्लस वाला एक्स LHS ला गेला, मग ते झालं 10x मायनस एक्स इज इक्वल टू हा 7 इथेच राहणार RHS मध्ये, म्हणजेच राईट हँड साइड मध्ये. सो आता बघा 10x मायनस एक्स, जसं आपण 10 इंटू एक्स केल्यावर 10x झाला, तसंच 10x मायनस एक्स काय होणार, 10x मधला एक एक्स आपण काढून टाकला तर किती राहणार, 9x म्हणजेच 9x. सो जसं की 7x मायनस 5x, आता दोघांमध्ये एक्स कॉमन आहे तर आपण याला सबट्रॅक्ट करू शकतो, आपण याला मायनस करू शकतो. सो 7x मायनस 5x काय येतं, 7 मायनस 5 काय आहे, 2 आहे आणि x हा कॉमन, सो x असं. जसं की मी लिहिलं 10x मायनस 3x. ओके, सो व्हॉट इज 10 मायनस 3, इट इज 7 आणि x दोघांमध्ये कॉमन आहे म्हणून x. सो 10x मायनस 3x इज 7x. तसंच 10x मायनस x इथे काय येणार, 9x येणार आणि हा 7 तसाच राहणार. आता आपल्याला अप्रॉक्सिमेटली एक्स ची व्हॅल्यू ही कळतच आहे. सो एक्स जर मी इथे असाच लिहिला, एकटा लिहिला म्हणजेच अलोन इथे लिहिला एक्स, तर हा जो 9 आहे तो इथे मल्टिप्लाय मध्ये आहे, ओके, गुणाकार मध्ये आहे. तर तो जर मी त्याला RHS मध्ये म्हणजे राईट हँड साइड मध्ये जर मी त्याला पाठवणार आहे तर तो काय होणार, भाग होणार, बिकॉज हा इथे मल्टिप्लाय मध्ये आहे. सो इथे जर हा मल्टिप्लाय मध्ये आहे तो इथे तो खाली जाणार आहे, तो भाग होणार. मग एक्स आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, एक्स ची व्हॅल्यू मिळाली 7/9 आणि एक्स हा काय आहे आपला 0.777 एक्सेट्रा. म्हणजेच आपल्याला त्याचीच व्हॅल्यू विचारली होती ना, 0.777 ह्याचीच व्हॅल्यू आपल्याला P/Q फॉर्मॅट मध्ये विचारली होती आणि आपण त्याच P/Q फॉर्मॅट मध्ये हे उत्तर आणलेलं आहे आणि एक्स ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0.777च आहे, याचाच अर्थ 0.777 एक्सेट्रा काय आहे, याचं व्हॅल्यू 7/9. ओके, सो एक्स म्हणजेच 0.777 आपण लिहिलेलं आहे ऑलरेडी, इनिशियलीच आपण ते एक्स म्हणून आपण त्याला कन्सिडर करणार आहोत आणि त्याची व्हॅल्यू काय आली 7/9. सो आपलं उत्तर आहे 7/9. ओके, खूप जास्त सोपा प्रश्न आहे, जास्त काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, फक्त तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपल्याला कसं मल्टिप्लाय, आपल्या लेफ्टला गेल्यावर काय होतं, म्हणजे जेव्हा आपण नंबर शिफ्ट करतो ऑपोजिट साईडला त्यावेळेला आपण काय प्लस करतो, काय डिवाइड करतो, काय मल्टिप्लाय करतो, हे तुम्हाला आयडिया असली पाहिजे. देन दिस क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल. ओके, सो इनिशियली काय करायचं असतं, आपण परत एकदा हे उत्तर बघूयात आपण कसं ह्याला फाइंड आउट केलं. सगळ्यात पहिला जो नंबर डेसिमल मध्ये दिला होता म्हणजे जो पॉइंट मध्ये दिला होता त्याला आपण P/Q फॉर्मॅट मध्ये आणायचा आहे. तर याचाच अर्थ आपल्याला जो डेसिमल मध्ये आहे तो त्याला अशा फॉर्मॅट मध्ये आणायचा आहे, एक नंबर वरती आणि खाली. ओके, सो ते कसं आणणार, सगळ्यात पहिला आपल्याला जो 0.777 हा नंबर दिलेला आहे त्याला आपण एक्स कन्सिडर करणार, त्याला आपण नाव देणार आधी एक्स. ओके, सो एक्स आता आपण नाव दिलं, त्याच्यानंतर आपण काय करणार, दोन्हीकडे 10 नी मल्टिप्लाय करणार, 10 नी गुणाकार करणार. ओके, सो इथे जर 10 ला x नी मल्टिप्लाय केलं तर 10x येतं
आणि इथे जर 10ला आपण गुणाकार केला 0.777 तर काय होतं, हा हा जो पॉइंट आहे तो एक पुढेनी शिफ्ट होतो, म्हणजेच एक नंबर पुढे शिफ्ट होतो. मग उत्तर काय येतं 7.777. ओके, त्याच्यानंतर काय आपण केलं, 10x ला तसंच लिहिलं आणि जर 7.77 आहे त्याला काय केलं आपण डिवाइड केलं. आपण दोन नंबर मध्ये स्प्लिट केलं आणि त्याला कसं स्प्लिट केलं तर 7.77 ला आपण 7 प्लस 0.777 असं लिहू शकतो. म्हणून मी तसं लिहिलेलं आहे, सो दॅट हा जो नंबर आपल्याला मिळतोय आपण त्याला परत एक्स टाकू शकतो. ओके, सो हा नंबर ऑलरेडी आपण एक्स कन्सिडर केलाय, मी त्याच्या जागेवर एक्स टाकलेला आहे आणि 7 हा तसाच इथे खाली लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला दोन्हीकडे एक्स आणि एक्स हा कॉमन दिसतोय, राईट. सो दोन्हीकडे जर एक्स कॉमन येतोय तर आपण ह्या एक्सला काय करणार, त्या साईडला शिफ्ट करणार, जिथे त्याचे मेंबर्स आहेत तिकडे त्याला शिफ्ट करणार. सो एक्स इथे आहे तो एक्स इथे शिफ्ट होणार. सो 10x मायनस एक्स इज व्हॉट 9x. ओके, इथे हा प्लस मध्ये होता, मग इथे केल्यावर काय होणार, तो मायनस मध्ये होणार, म्हणून तो इथे मायनस झालेला आहे आणि हा 7 तिथे तसाच राहणार. ओके, राईट हँड साईडला. देन 10x मायनस एक्स इज 9x. ओके, 10 मधला एक एक्स गेला, सो 9x राहिले इज इक्वल टू 7. सो इथे हा जो 9 आहे तो गुणाकार मध्ये आहे, सो तो उजवीकडे गेल्यावर काय होणार, भाग होणार, म्हणून x इज इक्वल टू एक्स इथे तसाच लिहिणार आणि हा 9 इथे खाली गेल्यावर भाग होणार, म्हणून 7/9 हे उत्तर आहे. आणि x माहिती आपल्याला, x ऑलरेडी आपण कन्सिडर केला होता की x काय आहे 0.777 आहे. सो 0.77 इज इक्वल टू 7/9, म्हणजेच आपल्याला 0.77 चं उत्तर मिळालं. इट इज p/q फॉर्म मध्ये, दॅट इज 7/9. ओके, सो असे जर तुम्हाला डिजिट्स मिळाले, जर तुम्हाला डेसिमल मध्ये असेल आणि तुम्हाला p/q फॉर्मॅट मध्ये त्याचं उत्तर काढायचं असेल तर आपण ही जे टेक्निक आहे ती फॉलो करतो. सगळ्यात पहिला आपण एक्स नाव देतो, स्टेप्स लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण 10 मल्टिप्लाय करतो. ओके, नंतर मग आपण त्याला काय करतो, एक्स एक्स सेपरेट काढतो आणि त्याला मायनस करतो आणि एक्स तोच नंबर असतो जो क्वेश्चन मध्ये दिलेला असतो डेसिमल फॉर्मॅट मध्ये. ओके, आणि तोच व्हॅल्यू आपण नंतर मग मायनस करून आणि आपण एका साईडला एक्स करून त्याचे व्हॅल्यू p/q मध्ये फाइंड आउट करतो. ओके, आय गेस खूप जास्त सिंपल प्रश्न होता. पहिलाच प्रश्न आपण खूप जास्त सिंपल घेतलाय, सो दॅट तुम्हाला मॅथ बघून जास्त असं कॉम्प्लिकेटेड वाटू नये म्हणून आपण खूप जास्त सिंपल स्टार्ट करतो. ओके, लेट अस मूव्ह ऑन टू द सेकंड क्वेश्चन, जो PSI प्रिलिम्स मध्ये 2012 मध्ये विचारला होता. तर प्रश्न आहे, एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल. सो आता इथे आपल्याला काय दिलंय, बेरीज म्हणजेच ऍडिशन. सो आपल्याला काय दिलंय की एक जो नंबर आहे त्याचा 7 पट आणि 4 पट काय येत आहे 66 येत आहे, म्हणजे 66 येत आहे. त्यांना ऍड केल्यावर 7 पट आणि 4 पट त्यांना ऍड केल्यावर 66 येतं. तर मग तो 7 पट आणि 4 पट जर त्यांना मी मायनस केलं म्हणजेच वजाबाकी केली तर त्याचं उत्तर काय येईल हे विचारलेलं आहे. आणि परत खूप जास्त सिंपल, खूप जास्त सोपा प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिला आपण काय दिलेलं आहे ते लिहून घेऊयात. आता सपोज जर मी तो नंबर एक्स कन्सिडर केला, ओके, सो 7 पट म्हणजे त्या नंबरचा 7 पट म्हणजेच काय होणार 7x होणार, बरोबर. आणि त्या नंबरचा 4 पट म्हणजे काय होणार 4x होणार. आणि नंबर आहे एक्स, आपण एक्स कन्सिडर करतोय त्याला. सो 7 पट म्हणजे 7x आणि 4 पट म्हणजे 4x आणि आपण ह्याची काय आहे याची बेरीज 66 दिली आहे, म्हणजेच आपण ह्याला प्लस करणार, बेरीज म्हणजे प्लस, आणि किती आहे 66 आहे त्यांची बेरीज, म्हणून मी 66 लिहून घेतलेला आहे. सो हा झाला आपला पहिला इक्वेशन. आता आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्येच प्रॅक्टिस केलं की जेव्हा कधी असे एक्स मध्ये जेव्हा आपल्याला कॉमन नंबर्स दिसतात आणि त्या दोघांमध्ये प्लस दिसतं तर आपण त्यांना काय करतो, त्यांना आपण ऍड करतो, बरोबर. सो आता हे दोघांमध्ये एक्स कॉमन आहे, सो हे प्लस होऊ शकतात. जर हे असे असते 7x + 4 तर हे प्लस झाले असते का, नाही, ते नाही होणार, बिकॉज ते एक्स नाही आहे. ओके, सो आता ह्या दोघांमध्ये एक्स हा कॉमन आहे तर हे प्लस होऊ शकतात. सो 7 + 4 काय येतं 11 येतं. सो 11 लिहिला मी, 7 + 4 11 आणि एक्स दोघांमध्ये कॉमन आहे, सो एक्स लिहिलेला आहे. ओके, आणि उजव्या साईडला काय आहे 66, तो तसाच राहणार आहे. आता आपल्याला जर एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, आताच आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं की इथला जो गुणाकार मध्ये आहे तो इथे जाऊन काय होतो भाग होतो. जर आपण इथे एक्स कन्सिडर केला, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर हा जो गुणाकार मध्ये 11 आहे तो इथे येऊन भाग होणार. आणि ह्याचा भाग केल्यावर आपल्याला माहितीये की ह्या 11च्या पाड्यामध्ये येतो. सो ह्याचा भाग केल्यावर काय उत्तर येणार 11 6 66. याचाच अर्थ एक्स चा व्हॅल्यू काय आहे, एक्स ची व्हॅल्यू ही 6 आलेली आहे, म्हणजेच तो जो नंबर आहे तो 6 आहे. पण आपला इथे हा प्रश्न विचारलाय का की तो नंबर काय आहे. जर आपल्याला हे विचारलं असतं की तो संख्या ती काय आहे तर त्याचं उत्तर 6 असतं, पण आपल्याला त्याचं 7 पट आणि 4 पटची
काय विचारलंय, वजाबाकी विचारलेली आहे. मग आपल्याला याची वजाबाकी करायची आहे. म्हणजेच 7x मायनस 4x किती येणार हे आपल्याला विचारलेलं आहे. ओके, सो आता x ची व्हॅल्यू आपल्याला समजली आहे, तर आपल्याला हे खूप जास्त सोपं आहे याचं उत्तर काढण्यासाठी. सो 7 इंटू इथे हे 7x म्हणजे याच्यामध्ये कायम गुणाकार असतं हे लक्षात ठेवायचं. सो 7 इंटू एक्स ची व्हॅल्यू 6 आहे आणि परत इथे 4 इंटू 6 एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळाली, म्हणून एक्सच्या जागेवर मी फक्त 6 टाकलेला आहे, बाकी काही केलेलं नाहीये इथे. ओके, सो आता ह्याची व्हॅल्यू काय येणार, 7 इंटू 6 काय येतं, 42 मायनस 24. ओके, सो 42 मायनस 24 काय येतं, 18. राईट, सो काय येतं 7x मायनस, किंवा तुम्ही असं पण करू शकला असता, हा जो 7x मायनस 4x आहे, राईट, हे असं पण करता येईल, अशी डायरेक्ट व्हॅल्यू x ची पुट करून पण करता येईल. आणि या दोघांमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की दोघांमध्ये x कॉमन आहे, याचा अर्थ ते मायनस होऊ शकतात. सो 7x मायनस 4x काय येतं, 7x मायनस 4x 3x येतं. राईट, सो मी इथे पूर्णच लिहून देते तुम्हाला. 7x मायनस 4x काय आहे, 3x आहे, आणि x ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, x ची व्हॅल्यू 6 आहे. सो म्हणून मी इथे x च्या जागेवर फक्त 6 टाकलेला आहे, 3 तसाच लिहिला आहे. 3 टाइम्स 6 18. बरोबर, सो आन्सर इज व्हॉट, आन्सर इज 18. ओके, काहीच केलेलं नाहीये. सगळ्यात पहिला आपण काय केलंय, 7 पट आणि 4 पटचं ऍडिशन केलंय, म्हणजेच बेरीज केले, जसे त्यांनी सांगितलं की त्याचं उत्तर काय आहे, 66 आहे. मग आपण यांना ऍड केलंय, 7 प्लस 4 11, आणि x हा कॉमन घेतलाय, 66 इथे आलाय. x जर आपल्याला वेगळा काढायचा असेल तर 11ला इकडे पाठवावं लागेल, आणि 11 इथे गुणाकार मध्ये आहे, इथे उजवीकडे जाऊन तो RHS मध्ये जाऊन काय होणार, तो होणार भाग. मग जेव्हा आपण 11 नी 6ला 66ला भाग करतो तर 6 उत्तर येतं. ह्याचाच अर्थ 6, x ची व्हॅल्यू काय आहे, 6 आहे, आणि आपल्याला ह्याची वजाबाकी विचारलेली आहे, म्हणून 7 पट आणि 4 पटची वजाबाकी काय येणार हे आपल्याला प्रश्न विचारलेला होता. सो आपण 7x मायनस 4x केल्यावर काय येतं, 3x येतं, आणि 3x ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, 6 आहे. सो 3 इंटू 6 काय येतं, 18 येतं. म्हणजेच आपण जर त्या 7 पट आणि 4 पट त्या नंबरची जर तुम्ही वजाबाकी केली तर त्याचं उत्तर येतं 18. ओके, सो खूप जास्त सिंपल प्रश्न होता हाही. आणि मागच्या क्वेश्चन आणि ह्या क्वेश्चन मध्ये थोडीशी लिंक होती की कसं एक्सच्या जी व्हॅल्यूज असतात एक्स बरोबर ते कशा ऍड करायचे आणि सबट्रॅक्ट करायचे. दॅट इज वाय हे लिंक तुम्हाला कळावे म्हणून मी असे सिमिलर प्रश्न दिलेले आहेत. सो तुम्हाला कसं ऍड करायचं आणि कसं एक्स वाले व्हॅल्यूज कसे सबट्रॅक्ट करायचं हे समजेल. जसं तुम्ही सांगितलं बेसिक्स तुम्हाला खूप जास्त डिफिकल्ट होतात, म्हणून मी तुम्हाला खूप जास्त बेसिक्स ही शिकवले आहेत विथ एक्झाम्पल्स, की कसं आपण ह्याला मल्टिप्लाय करतो, कसे एक्स वाले नंबर मायनस करतो, कसे ऍड करतो. ओके, आणि उजवीकडे गेल्यावर ते गुणाकारचे भाग होतात. ओके, आणि भागाचे गुणाकार होतात, किंवा जे वजाबाकीचे बेरीज होतं, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. खूप जास्त बेसिक आहे. ओके, ऑपोजिट होतात ते, जे ऑपोजिट साईडला जातात तेव्हा. सो नेक्स्ट प्रश्न तिसरा, टेक्निकल असिस्टंटच्या एक्झाम मध्ये विचारला होता, 2021 मेन्सचा प्रश्न आहे. सो प्रश्न असा आहे, एका स्पर्धा परीक्षेत ऋण गुणदान आहे म्हणजेच नेगेटिव्ह मार्किंग आहे, ऋण गुणदान म्हणजेच नेगेटिव्ह मार्किंग. एक प्रश्न बरोबर सोडवल्यास 5 गुण, तर एक प्रश्न चुकीचा सोडवल्यास, म्हणजे जर तुम्ही बरोबर एक प्रश्न करताय तुम्हाला 5 मार्क्स मिळतात, आणि जर तुम्ही एक प्रश्न चुकीचा केलाय तर तुम्हाला -2 मार्क्स मिळतात. ओके, ते मायनस किती आहे, -2 मार्क्स आहे. रोहितने 50 प्रश्न सोडवले. ओके, त्याने 50 प्रश्न सोडवले आणि त्याच्यामध्ये 145 गुण हे त्याला मिळाले. तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले. ओके, सो आता काय दिलंय प्रश्नामध्ये हे दिले की एक अशी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे, आणि जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर त्या प्रश्नाचे तुम्हाला 5 मार्क्स मिळतात, आणि जर तुम्ही त्याचं उत्तर चुकीचं दिलं त्या प्रश्नाचं तर तुमचे -2 मार्क्स म्हणजेच 2 मार्क कमी होत आहेत. ओके, सो रोहितनं काय केले, रोहितनी 50 प्रश्न सोडवलेत आणि त्याला 145 गुण मिळालेत, 145 मार्क्स मिळालेत. ह्याचाच अर्थ आपण हे शोधायचं आहे की त्याने किती प्रश्न बरोबर केलेले आहेत. ओके, किती प्रश्न म्हणजे नंबर ऑफ करेक्ट दिलेले, करेक्ट अटेम्प्टेड क्वेश्चन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, त्याने किती केलेत. ओके, सो सगळ्यात पहिला आपण कन्सिडर करूयात नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रश्न. सो सपोज जर आपल्याला प्रश्न चुकीचे जे आहेत त्याला आपण नाव दिलं एक्स, जे बरोबर आहेत, सॉरी, जे प्रश्न बरोबर आहेत, बरोबर प्रश्न जर आपण म्हणलं
बरोबर प्रश्नाला आपण कन्सिडर करूया एक्स. ओके, आणि जे चुकीचे प्रश्न आहेत, सो चुकीचे प्रश्न आपण कन्सिडर करूयात वाय. ओके, सो एक्स हे बरोबर प्रश्न आहेत आणि जे चुकीचे प्रश्न आहेत ते वाय आहेत. ओके, सो रोहितने किती प्रश्न सोडवले? 50 प्रश्न सोडवले. बरोबर, रोहितने 50 प्रश्न सोडवले. ह्याचा अर्थ हे नाही दिले की त्याचे जे काही प्रश्न त्याने सोडवले ते बरोबर आहेत, तर ते दे आर मिक्सचर ऑफ बरोबर आणि रॉंग. त्याने किती अटेम्प्ट केलेत? 50 अटेम्प्ट केलेत. तर ह्याचा अर्थ जे अटेम्प्ट क्वेश्चन्स आहेत, जे अटेम्प्ट केलेले प्रश्न आहेत ते 50 आहेत, तर त्याच्यामध्ये दोघांचं मिक्सचर असणार आहे, बरोबर प्रश्नांचा आणि चुकीच्या प्रश्नांचा. सो बरोबर प्लस चुकीचे प्रश्न, बरोबर प्रश्न प्लस चुकीचे प्रश्न मिळून त्याने 50 प्रश्न अटेम्प्ट केलेत. म्हणून हा पहिला इक्वेशन होणार एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50. ओके, हा झाला पहिला इक्वेशन. सो त्याने अटेम्प्ट किती केलेत? 50 अटेम्प्ट केलेत आणि त्यामध्ये दोन्ही प्रश्न आहेत बरोबर आणि चुकीचे. मग बरोबर प्रश्न एक्स आहेत, चुकीचे प्रश्न वाय आहेत. दोघांना ऍड केल्यावर त्याने 50 प्रश्न अटेम्प्ट केलेत. म्हणून मी ह्याच्यावरून एक इक्वेशन बनवलेलं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50. त्याच्यानंतर असं दिलंय की त्याला 145 मार्क्स मिळाले. मार्क्स बद्दल आपल्याला आपण ऑलरेडी बघितलंय. मार्क्स जेव्हा आपण बोलतो तर आपल्याला काय माहितीये की जेव्हा कधीही स्कोअरचं आपण जर बघतो तर त्याला 5 जे मार्क्स आहेत, प्रत्येक बरोबर प्रश्नाला 5 मार्क आहेत. म्हणजेच 5 इंटू एक्स, बरोबर प्रश्न एक्स आहेत आणि प्रत्येक पॉझिटिव्ह प्रश्नाचा म्हणजेच बरोबर प्रश्नाचा मार्क किती आहेत? 5. म्हणजेच 5 इंटू एक्स हे त्याचे बरोबर मार्काचे बरोबर आन्सर्सचे मार्क्स आहेत. राईट, 5 इंटू एक्स, बिकॉज एक्स त्याचे बरोबर आलेले प्रश्न आहेत आणि 5 प्रत्येक बरोबर प्रश्नाचे मार्क्स आहेत. सो 5 इंटू एक्स हे त्याचे बरोबर प्रश्नांचे मार्क्स झाले. ओके, आणि जर आपण नेगेटिव्ह प्रश्नांचे मार्क्स बघितले तर ते ऑब्व्हियसली आपण मायनस करणार आहोत. जर आपल्याला नेगेटिव्ह मार्क्स मिळतात तर आपण त्याला जोडत नाही, तर आपण त्याला बरोबर प्रश्नांचे जे मार्क्स आहेत त्याच्यामधून आपण त्याला मायनस करणार आहोत. म्हणून मी इथे मायनस हा सिम्बल दिलेला आहे. सो किती मार्क्स मायनस होत आहेत? 2 मार्क मायनस होत आहेत चुकीच्या प्रश्नाचे, म्हणजेच वायचे. ओके, सो चुकीचे प्रश्न वाय आपण त्याला कन्सिडर केलंय आणि त्याचे किती मार्क्स मायनस होत आहेत? 2 मार्क. म्हणून मी ह्याला मायनस मध्ये लिहिलंय. सो -2y म्हणजेच जे नेगेटिव्ह प्रश्नांचे त्याला मार्क्स मिळाले ते -2y असतील आणि जे त्याला प्लस मिळालेले जे बरोबर प्रश्नांचे मार्क्स मिळालेले आहेत ते त्याला 5x असतील. आणि प्रत्येक बरोबर प्रश्नाचे त्याला 5 मार्क आहेत म्हणून 5x केले आणि प्रत्येक चुकीच्या प्रश्नामागे -2 मार्क होत आहेत म्हणून -2y दिलेला आहे. आणि ह्याला गुण किती मिळाले? 145 हे गुण त्याला मिळालेले आहेत. म्हणजेच त्याला टोटल मार्क्स 145 मिळाले होते, म्हणून 5x - 2y काय येतं? 145 येतं. ओके, सो आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह केल्यावर आपल्याला बरोबर प्रश्न किती झाल्यात हे विचारलेलं आहे, म्हणजेच आपल्याला एक्स विचारलेला आहे. सो एक्स ची व्हॅल्यू आपल्याला इथून फाइंड आउट करायची आहे. आता हे दोन इक्वेशन्स जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर ते काय आहेत? ते सेम नाही आहेत. आपण त्याला डिरेक्टली प्लस किंवा मायनस नाही करू शकत. तर आपल्याला सगळ्यात पहिला त्या लेवलला त्याला आणावं लागेल. ह्याचाच अर्थ की जो पहिला प्रश्न आहे, जर आपण त्याला आता जो पहिला नंबर आहे ना त्यांनीच त्याला गुणाकार करायचा पूर्ण इक्वेशनला, म्हणजेच हे दोन जे इक्वेशन असतील ते पहिले जे नंबर्स असतील ते बरोबर होतील. ओके, सो जो पहिला इक्वेशन आहे हा त्याला आपण काय करणार? 5 हा जो ह्याचा दुसऱ्या इक्वेशनचा जो पहिला नंबर आहे 5 याने आपण ह्याला गुणाकार करूयात. सो पहिल्या इक्वेशनला आपण 5 नी गुणाकार करायचा आहे. सो पहिल्या इक्वेशन जर मी 5 नी गुणाकार केला तर काय उत्तर येत आहे? ह्याला जर 5 नी मल्टिप्लाय केलं तर हा येणार 5x आणि प्लस तसाच येणार. जर ह्याला मी मल्टिप्लाय केलं 5 ने तर येणार 5y आणि जर मी 5 ला 50 ने मल्टिप्लाय केलं तर काय येतं? 5 into 5 25 येतं आणि हा शून्य तसाच येणार. राईट, सो जर मी पहिला इक्वेशन 5 ने गुणाकार केला तर मला काय येतंय? 5x + 5y इज इक्वल टू 250 असं येतंय. ओके, नाव आता हे दोन इक्वेशन झाले का बरोबर? आता हे बघा, पहिले जे व्हॅल्यूज आहेत ते ऑलमोस्ट आपल्याला सिमिलर दिसतात, म्हणजे सेम आलेले आहेत. आता यांना आपण सॉल्व्ह करू शकतो. जर आपण यांना सॉल्व्ह करतोय आणि जर मी ह्याला असं लिहिलं, जर मी आता 5 + 5 काय होणार? असं आता आपल्याला जर एक व्हॅल्यू ह्याच्यातून एक्स किंवा वाय कट करायचा असेल तर आपण हाच कट करू शकतो, बिकॉज हे मला सेम दिसतात. ह्याचा अर्थ आपण याला मायनस करावं लागणार आहे. आपण याला प्लस नाही करणार, बिकॉज 5 + 5 काय येणार? 10 येणार. 10x प्लस असं होणार त्याचं उत्तर. राईट, पण आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज नाही, आपल्याला दोघांपैकी एक कुठला तरी व्हेरिएबल म्हणजे एक्स किंवा वाय काढावा लागेल, तेव्हाच आपल्याला ती व्हॅल्यू मिळेल. मग आपल्याला जर ह्या एक्सला कट करायचं असेल, हे जे सेम नंबर आहेत त्याला कॅन्सल आउट करायचं असेल तर आपल्याला हा जो
इक्वेशन आहे त्याला काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्ट करावं लागणार आहे, मायनस करावं लागणार आहे. सो इथे जे लास्टला जे काही सिंबल असतात ना त्याचे ऑपोजिट सिंबल देतो आपण खाली जेव्हा कधी मायनस करायचं असेल तर. ओके, सो इथे प्लस मध्ये आहे ना हा नंबर म्हणून मी इथे मायनस दिला, इथे प्लस मध्ये आहे म्हणून मायनस मध्ये. आता हा 250 पण प्लस मध्ये आहे, मी मायनस दिला. ओके, सपोज जर हा इथे असा असता 5x मायनस 5y इज इक्वल टू मायनस 250, जर हा नंबर इथे असा असतात आणि मला जर याला मायनस करायचं असतं तर मी इथे ऑपोजिट साईन दिला असता, इथे मायनस दिला असता, इथे प्लस दिला असता आणि परत इथे प्लस दिला असता आणि मग सबट्रॅक्ट केला असतं. ओके, बट इथे मी परत त्याला ऑपोजिट साईन दिलेला आहे. 5x हा पॉझिटिव्ह मध्ये आहे म्हणून मायनस दिलाय, हा प्लस मध्ये आहे म्हणून मायनस दिला आणि इथे प्लस मध्ये आहे म्हणून मायनस दिलेला आहे, म्हणजेच याचं आपण सबट्रॅक्शन करतोय. ओके, या इक्वेशनचं. सो आता 5x मायनस 5x काय झाला, हा कट झाला, सेम आहे म्हणून. आता मायनस 2y, आता हा आपण सिम्बल नाही कन्सिडर करत तर आपण हा जो दिलेला आहे ना हाच कन्सिडर करतो. सो मायनस 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 आणि मायनस काय होतं, प्लस होतं. आता हा सिंबल आपल्याला इग्नोर करायचा आणि हा सिंबल ह्याला द्यायचा आहे. ओके, खालच्याला हा जो नवीन दिलेला सिंबल तो आपण इथे कन्सिडर करतो. सो -2 मायनस 5y काय होणार, मायनस मायनस प्लस होतं म्हणून याचं उत्तर 7y येणार. आणि मोठ्या नंबरला काय आहे, मायनस साइन आहे. या दोघांमधला मोठा काय आहे, 5 मोठा आहे आणि याला मायनस साइन आहे म्हणून आपण याला मायनस साइन देणार. ओके, इज इक्वल टू, आता ह्या दोघांचं काय होणार, प्लस आणि मायनस काय होणार, मायनस होणार. ओके, प्लस मायनस मायनस असतं, प्लस आणि प्लस काय होतं, प्लस होतं. ओके, प्लस आणि मायनस जर मी केलं तर मायनस येतं. ओके, मायनस आणि मायनस परत प्लस होतं, असं असतं ते. ओके, तसंच इथे मायनस आणि प्लस काय होणार, मायनस होणार. सो 250 मायनस 145 करायचं आहे. सो उत्तर येतं 5. सो आन्सर इज 105. आन्सर इज 105. आणि जसं आपण बघतो की मोठ्या नंबरला जो साइन आहे तो काय आहे, मायनस आहे. इथे मोठा नंबर दोघांमधला हा 250 आहे आणि त्याला नेगेटिव्ह साइन आहे म्हणून आपण इथे नेगेटिव्ह साइन देणार. सो -7y इज इक्वल टू -105 हे आपल्याला मिळालेलं आहे. आणि आता x हा कट झालेला, इथून फक्त y राहिलेला आहे. आता आपल्याला जे उत्तर आहे ते जास्त सोपं होणार आहे काढण्यासाठी, बिकॉज आता एकच व्हेरिएबल राहिला आहे, राईट, y राहिलेला आहे. सो आता दोघांकडे आपल्याला मायनस मायनस दिसतोय, इथे पण मायनस दिसतोय, इथे पण मायनस दिसतो. आपण ह्याला आता कट करू शकतो, आपण ह्याला कट करू शकतो, राईट. दोन्हीकडे जर आपल्याला असे मायनस दिसत असतील तर आपण त्या दोघांना कट करू शकतो. सो राहिला का इक्वेशन आपला 7y इज इक्वल टू 105 हा राहिलेला आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, जर इथे हा गुणाकार मध्ये असेल तर हा इकडे येऊन काय होतो, भाग होतो. तर जेव्हा जेव्हा आपण 105 ला 7 नी डिवाइड करतो तर उत्तर काय येतं, सगळ्यात पहिला 7 ने आपण मल्टिप्लाय करायचं, 7 1 जा 7. आता राहिले किती, 10 मधून 7 गेले, किती राहिले, 3 राहिला, तर हे ते हा 35 होतो. सो 7 5 जा 35. सो उत्तर काय आलं, 15. सो चुकीचे प्रश्न त्याने किती सोडवलेत, 15. वाय म्हणजेच चुकीचे प्रश्न होतं, पण आपल्याला बरोबर प्रश्न फाइंड आउट करायचे आहेत. बरोबर, आपल्याला बरोबर झालेले प्रश्न किती आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. जर मी ही वाय ची व्हॅल्यू जी आहे आपल्याला मिळाली आहे, वाय इज इक्वल टू 15 ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे. जर मी इक्वेशन 1 म्हणजे हे जे इक्वेशन आहे तिथे जर मी वाय ची व्हॅल्यू पुट केली तर मला हे जे बरोबर प्रश्नांची व्हॅल्यू इथे मिळू शकते. ओके, सो जर मी हा पहिला इक्वेशन कन्सिडर केलं, दॅट इज x प्लस वाय इज इक्वल टू 50, राईट. सो y ची व्हॅल्यू काय आहे, 15 आहे, ती मी इथे टाकते. x प्लस 15 इज इक्वल टू 50. आता तुम्ही म्हणणार हे 15 कुठून आला, तर आपण ही फाइंड आउट केली आहे. y इज इक्वल टू 15 ही व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी आलेली आहे. सो y च्या जागेवर मी इथे 15 टाकलंय. सो x इज इक्वल टू 50 मायनस 15. ओके, सो x इज इक्वल टू काय येणार, 50 मायनस 15 काय येतं, 35. याचाच अर्थ त्याने बरोबर केलेले प्रश्न म्हणजेच x होते. सो बरोबर केलेले प्रश्न किती सॉल्व्ह केलेले आहेत, 35. ओके, सो उत्तर येतं 35. सो व्हेरी इझी क्वेश्चन, खूप जास्त इझी क्वेश्चन होता. फक्त त्याला सॉल्व्ह करायला तुम्हाला पटकन आलं पाहिजे आणि ते कधी येणार, जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर. ओके, सगळ्यात पहिला आपण बरोबर प्रश्न आणि चुकीच्या प्रश्नांना आपण कन्सिडर केलं. एक्स आणि वाय जे काही विचारलं जातं ना आपण सगळ्यात पहिला त्यालाच कन्सिडर करतो. आता इथे आपल्याला बरोबर प्रश्न किती आहेत हे विचारलं होतं, त्यांची संख्या विचारली होती म्हणून आपण त्यांना सगळ्यात पहिला कन्सिडर केलं. त्याच एक्सला आपण फाइंड आउट करायचं असं, जसं की आपण पहिल्या प्रश्नामध्ये पण काय केलं होतं, जे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं त्याला एक्स कन्सिडर केलं होतं, राईट. जसं की दुसऱ्या प्रश्नामध्येही आपण जे फाइंड आउट करायचं होतं त्यालाच एक्स कन्सिडर केला होता.
सो तसंच असतं. आता इथे बरोबर प्रश्न आपण एक्स कन्सिडर केलाय आणि चुकीचे प्रश्न काय कन्सिडर केलाय, वाय कन्सिडर केलाय, राईट. आणि त्याने किती प्रश्न सोडवले होते, 50. म्हणून बरोबर प्रश्न प्लस चुकीचे प्रश्न मिळून काय होणार, 50. म्हणजेच एक्स प्लस वाय काय आहे, 50 हा आपला पहिला इक्वेशन झाला. आणि त्याला स्कोर किती मिळाले होते, गुण किती, 145 मिळाले होते. म्हणजेच बरोबर प्रश्नांचे गुण दॅट इज 5x आणि नेगेटिव्ह प्रश्नांचे गुण म्हणजेच चुकीचे केलेले प्रश्नांचे गुण दॅट इज -2y. सो दोघांना जेव्हा आपण केलं तेव्हा त्याचे गुण 145 आले. आणि हे दोन इक्वेशन सेम येत नव्हते म्हणून आपण पहिल्या इक्वेशनला ह्या पहिल्या नंबरनी मल्टिप्लाय केलं, म्हणजेच हे दोन्ही सेम व्हावेत म्हणून. मग जेव्हा आपण पहिल्या इक्वेशनला 5 मल्टिप्लाय करतो तर आपल्याला काय येतं, 5x प्लस 5y इज इक्वल टू 250 येतं. आणि आपण ह्या दोघांना मायनस करावं लागणार कारण आपल्याला हा 5x कट करायचा आहे. सो तर आपल्याकडे फक्त y राहील म्हणून. ओके. आणि जेव्हा आपण याला कट करतो तर काय होतं, 5x मायनस 2y काय राहतं, -7y. आणि ह्या दोघांना मायनस म्हणजे प्लस मायनस मायनस केलं म्हणून आपण 105 हे उत्तर आलं. 7y इज इक्वल टू मायनस मायनस कट केला दोन्हीकडे. सो 7y इज इक्वल टू 105 उत्तर आलं. आणि y इज इक्वल टू हा जो मल्टिप्लिकेशन मध्ये 7 आहे तो इकडे जाऊन काय होणार आहे, भाग होणार आहे. सो 105 डिवाइड बाय 7 उत्तर येतं 15. म्हणजेच चुकीचे सॉल्व्ह केलेले प्रश्न किती आहेत, 15 आहेत. म्हणजेच y इज इक्वल टू 15. आता आपल्याला चुकीचे प्रश्न विचारला असतं तर आपला उत्तर 15 आलं असतं. आणि आपण गडबडीमध्ये जेव्हा कधीही आपण पेपर अटेम्प्ट करत असतो ते सिली मिस्टेक्स होतात. आता आपल्याला वाटतं की आपल्याला इथे 15 उत्तर मिळालं म्हणजेच 15 उत्तर आहे, बट नाही, इथे उत्तर 15 नाहीये. जे 15 आहेत ते चुकीचे आहेत, चुकीचे सोडवलेले प्रश्न आहेत. आपल्याला विचारलंय काय, बरोबर सोडवलेले प्रश्न. सो म्हणून आपल्याला अजून एक स्टेप करायची आहे याच्या पुढे. ते आहे आपण जे पहिले इक्वेशन बघितलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50, ही सगळ्यात सोपी आहे. ही पण आपण टाकू शकतो पण ही जास्त कॉम्प्लिकेट होईल, तुम्हाला परत मल्टिप्लाय हे वगैरे करावं लागेल. बट पहिलं इक्वेशन जास्त सिंपल आहे म्हणून मी ते घेतलंय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50. आणि तिथे वाय ची व्हॅल्यू पुट केली, एक्स प्लस 15 इज इक्वल टू 50. सो एक्स इज इक्वल टू हा जो 15 आहे तो प्लस मध्ये आहे, उजवीकडे जाऊन तो काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो 50 मायनस 15 इज 35. सो एक्स इज इक्वल टू 35. म्हणजे जे बरोबर सोडवलेले प्रश्न किती आहेत, 35. ओके. ह्याचं उत्तर आहे, नोट डाऊन करून घ्या. सगळे जे उत्तर दिलेलं आहे ते एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे, सो दॅट तुम्हाला जे काही बेसिकचा डाऊट आहे तो इथे क्लिअर होईल. ओके. पुढचा प्रश्न जो एएसओ प्रिलिम्स 2012 मध्ये विचारलेला होता. सो जर तुम्ही पॅटर्न बघत असाल तर मोस्टली जे काही जुने प्रश्न आहेत किंवा जे काही नवीन प्रश्न आपण दोन्ही प्रकारचे विचारतोय मिक्सचर, सो यार तुम्हाला कळेल की कसा पॅटर्न होता आणि आता कसा चेंज होत आलाय. ओके. आपल्याला वाटतं की तो खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहेत रिसेंट जे प्रश्न आहेत ते, पण ते कॉम्प्लिकेटेड नाही आहेत. ते फक्त असे विचारले जातात की आपल्याला खूप जास्त असं कॉम्प्लिकेटेड वाटेल असे वर्ड्समध्ये पुट ऑन केलं जातं, बट ते खूप तेवढे सिम्पल असतात. ओके. ते नोट डाऊन केल्यावर कळतं. सो प्रश्न आहे चौथा, भारती व आनंदी यांच्यामधील अंतर 180 किलोमीटर आहे. ओके. किलोमीटर आहे. एकमेकांच्या दिशेने अनुक्रमे ताशी 10 किलोमीटर व ताशी 20 किलोमीटर वेगाने धावू लागले तर किती तासानंतर ते एकमेकांना भेटतील. आता सगळ्यात पहिला जेव्हा असे प्रश्न विचारतात ना की एकमेकाकडे जातात किंवा एकमेकांच्या मागे जातात, त्यामध्ये स्पीड दिलेली असते, डिस्टन्स, टाइम जे काही असेल ते आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की त्यांचे जे युनिट दिलेले आहेत, किलोमीटर किंवा जे तास दिलेले आहेत ते सगळे सेम आहेत. ओके. जर ते सेम नसतील तर तुम्हाला ते कन्वर्ट करावे लागतील. जसे की आपण पार्ट 2 जे आपण व्हिडिओ बघितला त्यामध्ये असाच एक प्रश्न होता, चोर आणि पोलीस रिलेटेड. ओके. तर त्याच्यामध्ये काय दिलं होतं, जे टाइम होता ना तो ऑप्शन्स मध्ये मिनिट्स मध्ये दिला होता. सो पटकन तुम्ही पहिला हे जे ऑप्शन असतात ते व्यवस्थित बघायचे की मिनिट्स मध्ये दिलंय किंवा तासांमध्ये दिलंय आणि बाकीचे जे काही युनिट दिलेत प्रश्नामध्ये ते सेम आहेत की नाही. सो सगळ्यात पहिला तुम्हाला जेव्हा असे प्रश्न येतील तर तुम्हाला हे व्हेरीफाय करायचं आहे की जे काही तुम्हाला युनिट्स दिलेले आहेत, ओके, ते सेम आहेत की नाही सगळ्यांमध्ये, स्पीडमध्ये, टाइम, डिस्टन्स या सगळ्यामध्ये किलोमीटर 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 किंवा आवर 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 असं असेल की नाही हे
तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल. जर ते नसेल तर तुम्हाला सोडवताना त्याला कन्वर्ट करून मग सोडवावं लागेल. ओके, आणि ऑप्शन्स पण बघा कशामध्ये दिले आहेत, मिनिट्समध्ये दिलेत की सेकंड्समध्ये आहेत की तुम्हाला आवर्समध्ये दिलं आहे, किलोमीटर, मीटर जे काही आहे त्याला कन्वर्ट करून मग उत्तर द्यायचं आहे. ओके, सो हे सिली मिस्टेक्स आपल्याला करायचे नाही आहेत, म्हणून हे जास्त डोक्यामध्ये ठेवायचं आहे आणि कधी डोक्यात ठेवायचं जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेला, सो दॅट जेव्हा तुम्हाला मेन एक्झामिनेशन मध्ये तुम्ही बसाल तुमच्याकडून ही मिस्टेक होणार नाही. ओके, सो इथे काय आहे, आपण सगळ्यात पहिला तेच व्हेरीफाय केलं, सगळे किलोमीटर आवर मध्ये दिलेले आहेत आणि आपल्याला जे उत्तर आहे तेही आपल्याला आवर्स मध्ये विचारलेलं आहे. सो इथे जे काही कन्व्हर्जन आहे ते नाही होणार आहे, बिकॉज ऑलरेडी तसेच आहेत, सगळे किलोमीटर मध्ये आहे आणि आवर्स मध्ये आहेत. सो इथे कन्वर्ट करायचं काही टेन्शन नाही आहे. बट आपण जेव्हा लास्ट पार्ट 2 मध्ये क्वेश्चन बघितला होता तिथे ना जे उत्तर होतं ते आम्हाला मिनिट्स मध्ये हवं होतं, म्हणून आपण 5/80 त्यात जे आवर्स मध्ये उत्तर आलं होतं आणि त्याला मिनिट्स मध्ये कन्वर्ट करायचं होतं, बिकॉज मिनिट्स मध्ये ऑप्शन्स होते. मग आपण जे उत्तर आलं होतं ना त्याला 5/10 मल्टिप्लाय केलं होतं, गुणाकार केलं होतं, सो दॅट जे उत्तर आहे ते मिनिट्स मध्ये येईल म्हणून. ओके, हे जे आहे तुम्हाला हेही समजलं पाहिजे की कधी आपल्याला 18/5 नी मल्टिप्लाय करायचं आहे आणि कधी आपण 5/18 नी मल्टिप्लाय करायचं आणि कधी आपण 18/5 नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो दॅट हे जर तुम्हाला कन्फ्युजन असेल आणि दूर करायचं असेल, यू कॅन गो बॅक टू पार्ट 2 जो व्हिडिओ टाकलेला आहे मॅथ अँड रिझनिंग 50K प्लसचा, तो तुम्ही जाऊन प्रॅक्टिस करू शकता. ओके, त्याच्यामध्ये आपण सगळे जे फॉर्म्युले यूज केलेले आहेत पूर्ण थ्रू आउट द व्हिडिओ तेही आपण प्रॅक्टिस केलेले आहेत ॲट द एंड. ओके, सो दॅट तुम्हाला जे काही आपण पूर्ण लेक्चरमध्ये आपण बघितलं आणि सोडून दिलं असं नाही करत. आपण ॲट द एंड जे काही फॉर्म्युले यूज केले तेही आपण प्रॅक्टिस करतो, सो दॅट जे काही आपण शिकलो ते तुमच्या मेमरीमध्ये फिक्स होईल. ओके, सो तुम्ही जे फॉर्म्युला आहे ते पटकन लिहून घ्यायचे 7 टाइम्स, सो दॅट तुम्हाला एव्हरी टाइम वेन यू सी तुम्हाला पटकन लक्षात येईल जो काही फॉर्म्युला असेल तो. ओके, तर इथे पण तसंच आपण सगळ्यात पहिला व्हेरीफाय करून घेतलं की जे काही दिलेले आहेत युनिट्स ते किलोमीटर आणि आवर्स मध्येच दिलेले आहेत की नाही. ओके, तर तिथे काय होतं, तिथे जे चोर आणि पोलीस होते ना, पोलीस आपण VF पकडला होता, तो इकडे पळत होता आणि जो चोर होता, जो VS होता, तो इकडे पळत होता. सो दोन्ही काय होते, एकाच डिरेक्शन मध्ये पळत होते आणि तेव्हा जेव्हा दोघे एका डिरेक्शन मध्ये जातात तर ते काय होतं, तिथे जो स्पीड असतो तो काय होतो, मायनस होतो. पण इथे काय ते एकमेकांकडे येत आहेत, राईट. म्हणजेच जी आनंदी आहे, सपोज भारती आहे, ती VB पकडूयात आपण तिला, आणि जी आनंदीची स्पीड आहे VA, तर ते काय करतात, एक दुसरीकडे येत आहेत. ओके, जर ते एक दुसरीकडे येत आहेत ह्याचाच अर्थ जो जे काही वेलॉसिटी किंवा जे काही स्पीड आहे दोघांमधली ती काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो जेव्हा कधीही ते अशी जात असती, जर दोघे ओके हिला पकडत असती, तर ह्या दोघांमधली जी स्पीड आहे ती मायनस झाली असती. पण जी भारती आणि आनंदी आहे ते एक दुसरीकडे येत आहेत म्हणून यांची जी स्पीड आहे ती प्लस होणार आहे. हे तुम्ही आरोज ड्रॉ करून नोट डाऊन करून घ्या, तुमच्या नोटबुक मध्ये घ्या या दोघांमध्ये डिफरन्स कसा आहे. ओके, या दोन्ही टाईपच्या प्रश्नांमध्ये कसा डिफरन्स असतो तो नोट डाऊन करून घ्या आता, सो दॅट तुम्ही जेव्हा रिवाइज कराल सो तुम्हाला दोन्ही प्रकारचे जे प्रश्न आहेत ते रिवाइज होतील. ओके, सो सपोज आपण इथे दिलेला आहे की जो डिस्टन्स आहे, म्हणजेच डी पकडूयात आपण, जो डिस्टन्स आहे तो किती आहे, 180 किलोमीटर आहे. ओके, आणि हिचा जी भारती आहे तिची जी स्पीड आहे, भारतीची स्पीड आपण सपोज पकडूयात, हा भारतीची स्पीड आपण पकडूयात VS, विच इज 10 किलोमीटर पर आवर. ओके, 10 किलोमीटर पर आवर, आणि जी आनंदीची स्पीड आहे ती आपण 20 किलोमीटर पर आवर आहे, राईट. आता दोघांमधला टाइम विचारलाय, व्हॉट इज टी हा विचारलाय, टीचा टाइम किती लागेल, दोघांना तास किती लागतील एक दुसऱ्याला भेटायला. ओके, राईट. सो इथे आपण सायन्सचा खूप फेमस फॉर्म्युला यूज करतो, दॅट इज स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करतो आणि इथे काय आहे, इथे आपल्याला स्पीड ऑलरेडी दिलेली आहे आणि इथे दोन स्पीड आहेत आणि ते एक दुसरीकडे येत आहेत म्हणून ते VF प्लस VS होतील, राईट. जसं की मी बोलले, दोन्ही जर एक दुसऱ्याकडे येत असतील, राईट, दोघे जर एक दुसऱ्याकडे येतील तर स्पीड काय होते, प्लस होते. ओके, हे जस्ट ॲरो तुम्हाला समजण्यासाठी काढलेत, नाही तर तुम्हाला वाटेल ते वेक्टर्स आहेत, ते वेक्टर्स नाही आहेत. जेव्हा दोन्ही एक दुसरीकडे येतात तर ते स्पीड प्लस होतात, राईट. आणि डिस्टन्स काय आहे, ते D आहे आणि टाइम T दिलेला आहे. आता इथे आपल्याला टाइम विचारलाय, सो T इकडे येणार आणि हे इकडे जाणार, सो T इज इक्वल टू D अपॉन, हा T इथे गेला आणि VF अपॉन VS इकडे आला. ओके, और एल्स हा जो टाइम आहे तो इकडे पाठवूयात आपण, सो काय होणार, D इज इक्वल टू T इंटू VF प्लस VS.
ओके, हे जास्त सोपं राहील आपल्यासाठी बिकॉज डी इथे एकटा ठेवला आपण बिकॉज जास्त इझी जातं हे सॉल्व्ह करायला, म्हणून आपण असं केलेलं आहे. सो नंतर तर ते डिवाइडच होणार आहे. सो डझंट मेक एनी डिफरन्स. जर तुम्हाला डिवाइड करायचं असेल यू कॅन डू दॅट, दॅट इज ऑल्सो इझी. सो दॅट आता इथे काय झालं, हा जो टी आहे आपण फक्त इथे पाठवला आहे. सो डी इज इक्वल टू टी इंटू व्ही एफ प्लस व्ही एस झाला. हा फक्त टी इकडे पाठवला आणि डी एकटा इथे सोडलेला आहे. सो जेव्हा दोन्ही एक दुसऱ्याकडे येत आहेत तेव्हा काय होतं, ते ऍडिशन होतं स्पीडमध्ये. जर दोघे एक दुसऱ्याकडून एक दुसरे सेम डिरेक्शन मध्ये जात आहेत तर काय होतं, फॉर्म्युला काय होतो, टी इंटू व्ही एफ मायनस व्ही एस. जो काही स्पीड मोठी आहे ती पहिला येणार आणि जी स्लो आहे ती स्पीड दुसरी येणार. ओके, सो व्ही एफ म्हणजे जी स्पीड आहे ती फास्ट आणि जी व्ही एस म्हणजे जो स्पीड स्लो आहे तो. ओके, व्ही एफ इज स्पीड फास्ट स्पीड आणि व्ही एस इज स्लो स्पीड. ओके, सो डी इज इक्वल टू टी इंटू व्ही एफ मायनस व्ही एस. सो मायनस कधी येतं, जेव्हा दोघे पण एकाच डिरेक्शन मध्ये पळतायत तेव्हा. आणि प्लस कधी होतं, दोघे पण जेव्हा एक दुसऱ्याकडे पळतायत तेव्हा. ओके, तेव्हा प्लस येतं आणि दोघे एकाच दिशेने जर पळतायत तर मायनस होतं. असं हे तुम्हाला जे डाऊट आहे तो क्लिअर झाला असेल. सो इथे आपण जो दोघी एक दुसरीकडे जात आहेत, एक दुसरीकडे म्हणजे एका दिशेने म्हणजे एक दुसऱ्याच्या दिशेने ऑपोजिट डिरेक्शनने येतात, म्हणून तिथे आपण हा वाला फॉर्म्युला यूज करणार आहोत. डी इज इक्वल टू टी इंटू व्ही एफ प्लस व्ही एस, राईट. सो आता जर आपण हा फॉर्म्युला यूज केला तर काय येणार, डिस्टन्स काय आहे 180 किलोमीटर पर आवर आहे आणि तिघांचं पण किलोमीटर 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 आहे. सो आपल्याला इथे काही कन्वर्ट करायची गरज नाही आणि आपल्याला तासांमध्येच उत्तर हवंय आणि ऑलरेडी तास आहे इथे. सो आपण तिथेही काही कन्वर्ट नाही करायचं, टी असंच लिहायचं बिकॉज टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि व्ही एफ काय आहे, व्ही एफ 20 आहे आणि व्ही एस 10 आहे. सो 180 इज इक्वल टू काय येणार, टी इंटू 20 प्लस 10 काय येतं 30 आणि हे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून मल्टिप्लिकेशन टाकलंय. सो इथेच इथेच डिवाइड करून घेऊ शकता किंवा असंही करू शकता. 30ला इकडे गुणाकार मध्ये आहे, इथे जाऊन तो भाग होणार. सो 30ला भाग दिला. ओके, 3 6 जा 18 येतं. सो टाइम काय झाला, टी इज इक्वल टू 6 आवर्स. ओके, सो उत्तर काय आहे 6 तास. दोघांना एक दुसऱ्याला भेटायला किती वेळ लागणार आहे, 6 तास लागणार आहे. ते 6 तासानंतर एक दुसरीला भेटतील. ओके, याचं उत्तर आहे. सो सगळ्यात पहिला आपण जे काही व्हॅल्यूज दिलेले आहेत ते नोट डाऊन करायचे आणि नोट डाऊन केल्यानंतर हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा, बट जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स व्हाल तेव्हा फक्त आपल्याला पटापट काय करायचं, फॉर्म्युलामध्ये पुट करून पटापट आपल्याला आन्सर काढायचा आहे. ओके, सो इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा आहे हेही माहिती असलं पाहिजे. ओके, सो इथे जेव्हा एक दुसऱ्याकडे येत आहेत म्हणून आपण प्लस केलं आहे दोघांची स्पीड. सो 20 प्लस 30 इथे 20 प्लस 10 इथे 30 येतं. टी तसाच मल्टिप्लिकेशन मध्ये राहतो आणि डिस्टन्स आपल्याला 180 किलोमीटर ऑलरेडी दिलेला होता. टीला आपण टी फाइंड आउट करायचा आहे म्हणून आपण त्याला इथे एकटा ठेवलेला आहे आणि हा 30 मल्टिप्लिकेशन मला इथे भाग होणार आणि 180 डिवाइड बाय 30 येतं. 0 कट झाला, जेव्हा कधी अपॉन आणि डाऊन मध्ये 0 किंवा डबल झिरो असेल हे 0 कट होऊ शकतात. ओके, सो इथे 0 कट झाला आणि 3 6 जा 18 येतं म्हणून 6 उत्तर आलंय आणि टी इज इक्वल टू 6 आवर्स हे आपला आन्सर आहे. म्हणजेच दोघींना भेटायला 6 तास लागणार आहे. खूप जास्त सोपा प्रश्न होता हा. फक्त आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे ना हा पार्ट पाहिजे, दॅट स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि स्पीड कधी प्लस करायचं आणि कधी मायनस करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, मूविंग अहेड टू द नेक्स्ट क्वेश्चन. 5th क्वेश्चन यूपीएससी सीसॅट 2015 चा प्रश्न आहे. ओके, परत हा असा स्पीड रिलेटेड क्वेश्चन आहे. ए आणि बी ह्या शहरांमधील अंतर 360 किलोमीटर आहे. सो ए आणि बी हे दोन शहर आहेत, त्यांच्यामध्ये अंतर किती आहे 360 किलोमीटर आहे. सो हा झाला आपला डिस्टन्स झाला. ओके, आणि एक कार बी पासून ए पासून बी पर्यंत म्हणजेच ए पासून ती बी पर्यंत कोणत्या स्पीड मध्ये जाते, ती 40 किलोमीटर पर आवर. सो 40 किलोमीटर पर आवरने ती ए पासून बी कडे जाते. ए पासून बी कडे 40 किलोमीटर पर आवर वेगाने जाते आणि 60 किलोमीटर पर तास वेगाने ए कडे येते. परत ए कडे येते म्हणजेच परत ए कडे यायला किती स्पीड आहे, बी कडून परत ए कडे यायला 60 किलोमीटर पर आवर ही याची स्पीड आहे. तर त्याची सरासरी काय, म्हणजेच आपल्याला ऍव्हरेज विचारलेला आहे काय आहे. सो जेव्हा कधी असे दोन स्पीड दिले असेल, डिस्टन्स दिला असेल आणि आपल्याला जरा त्याचं ऍव्हरेज विचारलं असेल तर ह्याच्यासाठी पण एक फॉर्म्युला आहे आणि तो आहे ऍव्हरेज इज इक्वल टू, नोट डाऊन करून घ्या फॉर्म्युला. ऍव्हरेज इज इक्वल टू 2 इंटू स्पीड 1 इंटू स्पीड 2 अपॉन या दोन्ही स्पीडची बेरीज. ओके, हे असं असतं.
सो ह्या दोघांचा फॉर्म्युला काय आहे, जेव्हा कधीही असे दोन वेग दिले असतील आणि त्याची जर सरासरी आपल्याला फाइंड आउट करायची असेल, ऍव्हरेज फाइंड आउट करायची असेल, तर ती कशी करणार, टू टाइम्स का दिलाय, बिकॉज इथे ते काय करतायत, सेम स्पॉटला जात आहेत आणि परत तिथून येत आहेत. सो डबल फेअर म्हणजे काय बोलतो आपण त्याला, रिटर्न जाऊन परत रिटर्न सेम डिस्टन्स 2 वेळा कव्हर केलाय, म्हणून आपण ह्याला इंटू 2 केलेला आहे. पहिलाच ए पासून बी जातात आणि परत तीच डिस्टन्स परत येत आहेत, म्हणून याला 2 टाइम्स केलेला आहे. ओके, सो 2 इंटू V1 इंटू V2 अपॉन V1 प्लस V2 हा याचा फॉर्म्युला आहे. सो आता मी ऍव्हरेजला इथे शॉर्टकटमध्ये लिहिते AV. सो AV इज इक्वल टू V1, आपण पहिला स्पीड कन्सिडर करूया, A टू B ला जाण्यासाठी जो स्पीड होता तो कन्सिडर करूयात. सो V1 काय आहे, पहिला स्पीड काय आहे 40 किलोमीटर पर आवर आणि दुसरा स्पीड काय आहे 60 किलोमीटर पर आवर. सो तो तिथे लिहिलेला आहे अपॉन V1 प्लस V2 म्हणजेच दोन्ही स्पीडची बेरीज. ओके, 40 प्लस 60. ओके, आता इथे जर आपण लिहिलं 2 इंटू 40 प्लस इंटू 60, सॉरी इंटू आहे, आणि 40 प्लस 60 किती येतं, 100 येतं. आता इथे आपल्याला 2 झिरो आणि खाली झिरो, वरती झिरो खाली झिरो दिसतात, तर आपण काय करणार, कट करणार. हे 2 झिरो कट झाले आणि हे 2 झिरो कट झाले. ओके, इथे मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यावरच कट होतं, इथे जर प्लस मध्ये असेल तर कट होत नाही. ओके, जर ते ऍडिशन करून आपण मग उत्तर काढलं तर कट होऊ शकतं, बट इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत म्हणून हे झिरो कट होत आहेत. हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कट झाले, तर राहिलं काय 2 इंटू 4 इंटू 6. उत्तर काय येतं 48. ओके, सो द आन्सर इज 48. सो ऍव्हरेज काय आहे 48 किलोमीटर पर आवर. ओके, ह्या दोघांचं जेव्हा कधी स्पीडची ऍव्हरेज विचारली असेल तर काय येतं 48 किलोमीटर पर HR नाही येत, H येतं. ओके, सो 48 किलोमीटर पर आवर इज द आन्सर. आन्सर इज 48 किलोमीटर पर आवर. इथे डिस्टन्सचा काहीच रोल नाहीये, हे एक्स्ट्रा दिलेलं होतं. ओके, नो यूज ऑफ इट. सो जेव्हा कधी असा प्रश्न दिला असेल A कडून B कडे जातो आणि परत तोच डिस्टन्स B कडून A पर्यंत, दोन्हीकडे सेम डिस्टन्स आहे आणि आपल्याला स्पीडची ऍव्हरेज फाइंड आउट करायची असेल, तर हा जो फॉर्म्युला आहे तो आपण हा यूज करतो. ओके, 2 इंटू V1 प्लस V2, 2 इंटू V1 इंटू V2 अपॉन V1 प्लस V2 हा आपण फॉर्म्युला यूज करतो आणि जे काही व्हॅल्यूज V1 V2 दिले ते आपण पुट करतो. दोन्ही जे काही आपल्याला स्पीड दिलेली असते दोन्हीची, ओके, ती आपण व्हॅल्यू पुट करणार आणि त्याचं उत्तर फाइंड आउट करणार. ऍव्हरेज जे काही स्पीड आहे ते काय आहे. ओके, येस. सो हा सोपा प्रश्न होता खूप जास्त. ओके, जर फॉर्म्युला माहिती असेल तर एव्हरीथिंग इज इझी. नेक्स्ट प्रश्न 6वा आहे, जो क्लार्क 2014च्या एक्झाम मध्ये विचारलेला होता. आता परत इथे पर्सेंटेजचा प्रश्न आहे. सो 1300चे 5%, जेव्हा कधी असे टक्के दिसतात पटकन आपल्याला त्याला काय करायचं आहे, डिवाइड बाय 100 करायचं आहे. ओके, सो 1300चे 5% इज इक्वल टू n चे 20%, तर n ची व्हॅल्यू किती, n ची व्हॅल्यू विचारली आपल्याला. सो 1300ची 5%, सो 5 आणि टक्के म्हणजेच डिवाइड बाय 100 करायचं आपल्याला. जेव्हा कधी टक्के दिसतील आपल्याला पटकन डिवाइड बाय 100 करायचं आहे. ओके, सो 1300 इज इक्वल टू 5 अपॉन 100 म्हणजेच 1300ची 5%, आणि उजवीकडे काय आहे इज इक्वल टू काय दिलं n चे 20%. तो n आपल्याला माहित नाही काय आपल्याला शोधायचं आहे आणि त्याची ही 20%, म्हणून आपल्याला 20 लिहायचं आहे आणि टक्के म्हणजेच डिवाइड बाय 100. ओके, सो हे असं लिहायचं होतं आणि आता आपल्याला इथे n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. खूप जास्त सोपं आहे. ओके, सो आता आपल्याला काय दिसतंय, दोन्हीकडे 100 कॉमन दिसतंय. जे काही कॉमन दिसतंय जे जर आपल्याला कट करता येत असेल, म्हणजेच भाग करून कट करता येत असेल, तर आपण त्याला पटकन कॅन्सल आउट करायचं आहे. सो इथे दोन्हीकडे काय आहे 100, इथे पण डिवाइड मध्ये, इथे पण डिवाइड मध्ये, आणि दोन्ही जर वरती जरी असते दोन्हीकडे 100 तर ते कट झाले असते. सो इथे 100 आणि इथे 100 काय होणार, कट होणार. ओके, सो राहिला काय 1300 इंटू 5 इज इक्वल टू n इंटू 20 हे राहिलं. ओके, सो परत इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत म्हणजेच हे कट होऊ शकतात. सो इथला 0 आणि इथला 0 हा कट झालाय. आता राहिला 5 आणि 2. आता हे 2 तर भाग नाही होणार, तर 2 आणि 130 होऊ शकतात का, येस, बिकॉज इथे युनिट डिजिट मध्ये काय आहे 0 आहे आणि आपल्याला माहिती आहे की 2चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे, जेव्हा कधीही युनिट डिजिट मध्ये 2च्या पाड्यामध्ये येणारे अक्षर असतील किंवा इव्हन नंबर असतील 2 0 2 4 6 8 असे नंबर असतील ह्याच्या युनिट डिजिट मध्ये, तर ते 2नी भाग जाऊ शकतात. इथे इथे 0 आहे म्हणजेच हा 2नी भाग जाऊ शकतो. सो इथे 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12 आणि एक राहिला हा 10 झाला हा 2. सो 2 5 जा 10. सो राहिला काय 65 इंटू 5 इज इक्वल टू n. आता जर तुम्हाला इथे
तुम्ही जर एक आणि एक मल्टिप्लाय करत बसाल तर खूप जास्त वेळ जाईल. ह्याचीही मी ट्रिक्सची व्हिडिओ टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये मी मल्टिप्लिकेशनचे टेक्निक शिकवलेली आहे कशी करायची, आणि जेव्हा 5ने आपण मल्टिप्लाय करतो त्याचीही टेक्निक शिकवलेली आहे. सो जेव्हा कधी असा 5ने मल्टिप्लाय केलेला आपला नंबर येत असेल आणि इथे जर हा ऑड असेल, ओके, तर आपण काय करतो, आता ह्याचाच अर्धा घेतो, म्हणजे ह्याला एक मायनस करतो पहिला, म्हणजेच ह्याला 64 करणार आणि ह्याचा अर्धा घेणार. सो ह्याचा अर्धा काय येतो, 32, राईट. सो 32 ह्याचं उत्तर काय येणार, 32, आणि हा जो 5 आहे तो शेवटी लावायचा. सो उत्तर काय येणार याचं, 325. ओके, याचं उत्तर येणार n इज इक्वल टू 325. हे याचं उत्तर आलं. आपल्याला पूर्ण 1 बाय 1 मल्टिप्लाय नाही करायचं आहे 65 इंटू 5. आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा जो ऑड आहे नंबर, जर ऑड असला तर आपण काय करतो, त्याचा एक नंबर मायनस करतो आणि मग त्याला 2नी भाग देतो आणि त्याच्यामध्ये लास्टला 5 लावतो. ओके, सो ह्याची टेक्निक अशी होती, जर आपण सपोज मी दिलं असतं 32 किंवा 36 इंटू 5 असं दिलं असता, तर आपण काय करणार, हा जो आहे ह्याचा अर्धा करणार. सो जर ह्याचा अर्धा 36चा अर्धा काय येतो, 18 येतो, आणि शेवट आपण 0 येणार. तर हे 36 इंटू 5 येतं 180 उत्तर. तसंच मी जर 37 इंटू 5 दिलं असतं. आता हे झालं इव्हन नंबर, 37 इव्हन नंबर होता म्हणून आपण लास्टला 0 लावतो ह्याचा अर्धा करून. बट हा जर 37 आहे, हा ऑड नंबर आहे, राईट. तर ह्याला कसं करणार आपण मल्टिप्लाय, ह्याचं 36 करणार, म्हणजेच 37 मधून आपण एक नंबर कमी करणार आणि त्याला इव्हन करणार आधी. सो 36, ह्याला 36 केला, 36चा हा अर्धा काय येतो, 18, आणि लास्टला आपण 5 लावणार. ओके, बिकॉज ऑड नंबर आहे तर आपण लास्टला 5 लावतो आणि इव्हन असल्यावर आपण 5ला लास्टला 0 लावतो. तसंच मी इथे ही टेक्निक यूज केलेली आहे. 65 इंटू 5 काय आहे, 65चा पहिला अर्धा केलाय, पहिला एक मायनस केलाय आणि त्याला इव्हन केलाय, 64 केलाय आणि त्याचा अर्धा केलाय. अर्धा केल्यावर 64चा अर्धा काय येतो, 32 येतो, आणि हा ऑड नंबर आहे ना, हा ऑड नंबर आहे म्हणून इथे लास्टला मी 5 लावलेला आहे. सो उत्तर येतं 325. आन्सर इज 325. खूप जास्त सोपा प्रश्न होता हा. तुम्हाला पेन पण उचलण्याची गरज नव्हती या प्रश्नामध्ये. ही टेक्निक तुम्ही लिहून घेऊ शकता, सो दॅट जेव्हा कधी असे मल्टिप्लिकेशन येतं, मल्टिप्लाय बाय 5 येतं इव्हन किंवा ऑड नंबरचं, म्हणजे सम किंवा विषम संख्येचं, तर तुम्ही हे इझिली करू शकता. ओके, इट इज व्हेरी इझी. सो सगळ्यात पहिला काय करायचं आपण, 1300चे 5% म्हणजे 1300 इंटू 5/10 इज इक्वल टू n चे किती, 20%, म्हणजेच n इंटू 20/100 टक्के विचारलाय ना. मग आपण डिवाइड केल्यावर काय येतं, n इज इक्वल टू 325. हे आपलं उत्तर आलेलं आहे. खूप जास्त सोपा प्रश्न होता हा, इतका काही असा रॉकेट सायन्स नव्हता. आपल्याला फक्त डिव्हिजन किंवा त्याचे ट्रिक्स येत असतील. ओके, ते तर तुम्ही ते खूप इझिली पेन पण उचलण्याची गरज नाहीये, असा हा प्रश्न होता. सो जर तुम्हाला हे अजून खूप सारे टेक्निक्स जे आहेत, ॲडिशन असेल म्हणजेच बेरीज असेल, वजाबाकीची टेक्निक्स असतील किंवा गुणाकाराचे टेक्निक्स असतील, ते आपल्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर आपण टाकलेलं आहे, प्लेलिस्टमध्ये आहे. मॅथ अँड रिझनिंगच्या प्लेलिस्टमध्ये ते अपलोड केलेले आहेत. कॅन गो अँड वॉच, सो दॅट तुमचा जे काही टाइम असेल तो टाइम आपण सेव्ह करू शकू, आणि ते जो टाइम आहे तो आपण एक प्रोडक्टिव्ह क्वेश्चन जो तुम्हाला येत नाहीये, बिकॉज तुम्हाला येऊ शकतो नंतर, अशा जीएसच्या क्वेश्चनला आपण तो वेळ देऊ शकतो. सो हे तुम्हाला इंटेलिजंटली टाइम यूज करण्यासाठी, टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी हे ट्रिक्स शिकवलेले आहेत. यू कॅन गो दॅर अँड रेफर द व्हिडिओ, सो दॅट तुम्हाला हे ट्रिक्स यूज करून तुम्हाला तुमचे फायदे करून घेता येतील. ओके, फॉर युअर बेनिफिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. हा एमपीएससीच्या सीसॅट 2018चा प्रश्न आहे. प्रश्न 7वा आहे. रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी, म्हणजेच काय, व्याजाचा दर म्हणजेच रेट आणि जे वर्ष आहेत ते काय आहेत, सेम आहेत याचा अर्थ. ओके, व्याजाच्या दरा इतकी वर्षांसाठी जर लिहिलं असेल तर पटकन लिहून घ्यायचा, आर इज इक्वल टू टी, म्हणजेच जे दर आहे, जे व्याजाचा दर आहे आर, आणि जो टाइम आहे टी, तो काय आहे, इक्वल असणार आहे. ओके, सो त्याचं किती, सरळ व्याजाने 1200 रुपये. सो 1200 रुपये काय आहे, आपली अमाऊंट आहे, प्रिन्सिपल अमाऊंट आहे, ते कर्ज घेतले. जर तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले, म्हणजेच हा काय आहे, सिंपल इंटरेस्ट आहे, तर दिले असेल तर त्या व्याजाचे दर किती, म्हणजेच आपल्याला पे इज इक्वल टू टी, म्हणजेच आपल्याला आर विचारलेला आहे. सो आता आपल्याला दिलेलं आहे की व्याज म्हणजेच रेट आणि टाइम काय आहे, सेम आहे, व्याज आणि वर्ष सेम आहे, म्हणून आपण त्याला काय कन्सिडर करू, एक्स कन्सिडर करू. आणि आपल्याला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला हा माहितीच असावा. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू, म्हणजे सरळ व्याज इज इक्वल टू, जर मी याला एस आय लिहिलं, एस आय इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट पी इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100, राईट.
हा या सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे, नोट डाऊन करा. ओके, सो इथे सिम्पल इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे. SI काय दिलाय, सिम्पल इंटरेस्ट दिलाय 432. आता हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये मी फक्त हे जे व्हॅल्यूज दिलेले आहेत प्रश्नामध्ये ते पुट ऑन करणार आहे. सो सिम्पल इंटरेस्ट दिलाय 432, सो आय एम गोइंग टू पुट 432 इन द प्लेस ऑफ SI, दॅट इज सिम्पल इंटरेस्ट. अँड प्रिन्सिपल अमाऊंट पण दिलेली आहे. प्रिन्सिपल अमाऊंट काय आहे, 1200, सो 1200 लिहिलेलं आहे. आणि आर आणि टी काय आहे, सेम आहे, म्हणून आपण त्याला ऑलरेडी दिलेला आहे की आपण त्याला एक्स कन्सिडर करणार आहोत. आर पण एक्स आहे आणि वर्ष पण एक्स आहे, म्हणजेच टी पण एक्स आहे. सो दोघांना मी एक्स एक्स लिहिलेलं आहे. जसं की प्रश्नामध्ये दिलंय की रेट ऑफ इंटरेस्ट आणि जे वर्षांसाठी ठेवलंय ते काय आहे, सेम आहे, म्हणून मी दोघांना एक्स लिहिलेला आहे. सो एक्स आणि एक्स दिलाय. ओके, आर आणि टीच्या जागेवर एक्स आणि एक्स लिहिला आणि 100 जो आहे तो खाली तसाच राहणार आहे. परत आपल्याला इथे काहीतरी कॉमन दिसत असेल, दॅट इज 0 बरोबर, आणि ते मल्टिप्लिकेशन मध्ये पण आहे म्हणून आपण याला कट करू शकतो. 2 0 2 0 गेले, राहिलं काय, 432 इज इक्वल टू 12 इंटू एक्स स्क्वेअर, राईट. परत हा काय होईल, कट होईल 12 आणि हा जो हे आहे तो कट होऊ शकतो, राईट. सो जर आपण याला कट केला, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 432 डिवाइड बाय 12, मी असं जर केलं तर आपण काय करूया, त्याला तीननी करूया. तीननी पण डिवाइड होतो बघा, 5 प्लस 4 काय येतं, 7, 7 प्लस 2 9, म्हणजेच हे तीननी पण होतं. ओके, डिव्हिजिबिलिटी रूल जर तुम्हाला तीनचा माहिती असेल तर तुम्हाला माहिती की हा डिवाइड होतो. ओके, 3 4 जा 12, सॉरी 3 1 जा 3, हा. परत मी ते 2नी भाग देते, 2 2 जा 4, 2 7 जा 14 आणि परत 2 2 जा 4, आणि आता परत 2नी भाग देते, 2 3 जा 6 आणि 2 6 जा 12. ओके, सो द आन्सर इज एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36. अजून उत्तर मिळालेलं नाहीये. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36 आपल्याला आला आणि हा स्क्वेअर राहिलेला आहे. आपल्याला फक्त एक्स ची व्हॅल्यू पाहिजे. ओके, आपल्याला फक्त व्याज दर पाहिजे, म्हणजेच आपल्याला एक्स पाहिजे, राईट. सो एक्स, फक्त एक्स ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. सो हा जो स्क्वेअर आहे तो इथे जाऊन काय होतो, स्क्वेअर रूट होतो, राईट. सो एक्स इज इक्वल टू, जर आपण स्क्वेअर काढला तर हा स्क्वेअर रूट होईल एक्सचा, म्हणजेच 36चा. आणि आपल्याला माहिती आहे 36 कशाचा स्क्वेअर रूट आहे, 6चा, बिकॉज 6 6 जा 36. सो 36चा रूट काय आहे, 6 आहे, म्हणजेच किती दराने दिलेला आहे, 6% दराने व्याज घेतलेला आहे. ओके, सो उत्तर काय आहे, 6%. आधी सगळ्यात पहिला प्रश्न नीट वाचायचा, काय दिलेला आहे, सरळ व्याज आहे की चक्रवाढ व्याज आहे, म्हणजे सिम्पल इंटरेस्ट आहे की कंपाऊंड इंटरेस्ट आहे, आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. आणि आपल्याला सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला हा माहितीच असला पाहिजे, दॅट इज सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PRT अपॉन 100. ओके, पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, आर म्हणजे रेट, आणि टी म्हणजे टाइम, आणि अपॉन 100 आपल्याला माहितीच आहे. ओके, आणि इथे दिलेलं होतं की रेट जे आहे आणि टाइम जो आहे किती वर्षांसाठी ठेवला तो सेमच आहे, म्हणून आपण त्या दोघांना एक्स कन्सिडर केलंय. ओके, म्हणजे आपल्याला वेळ पण मिळेल आणि आपल्याला टक्के पण मिळतील. सो ह्या जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये सगळे व्हॅल्यूज मी पुट ऑन केलेले आहेत. सिम्पल इंटरेस्ट 432, प्रिन्सिपल 1200, आणि एक्स आणि एक्स आहे, रेट आणि टाइम हा सेम आहे, म्हणून मी दोघांना एक्स एक्स दिलेला आहे अपॉन 100, आणि 0 0 कट झाले, आणि जो आपण याला डिवाइड करतो तो उत्तर येतं 36, आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36 आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36 होतं. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे, आपल्याला रेट पाहिजे, म्हणून मी ह्या एक्स फाइंड आउट करण्यासाठी हा जो स्क्वेअर आहे इथे जाऊन रूट होतो. ओके, सो एक्स 36 काय आहे, 6चा स्क्वेअर आहे, राईट, म्हणून हा 6 ह्याचं उत्तर होणार, म्हणजेच 6 वर्षांसाठी हे व्याजाचा दर आहे, व्याजाचा दर आहे ते 6% आहे. ओके, सो उत्तर काय आहे, 6. ओके, व्हेरी इझी. लेट अस मूव ऑन आहे टू द नेक्स्ट क्वेश्चन. 8th क्वेश्चन, क्लर्क मेन्स 2021 चा प्रश्न आहे, मेन्सचा प्रश्न आहे. सर 125 पॉवर ए इज इक्वल टू 625, 625 असेल तर ए ची किंमत काय. सो आता बघा, ए ची किंमत म्हणजे याची जी पॉवर आहे त्याची किंमत काढायची आहे. दिलेला आहे की 125 आहे, त्याची पॉवर ए आहे, तर 625 असेल तर ए ची जी व्हॅल्यू आहे ती काढायची आहे. आता जर आपण हे नीट हे व्हॅल्यूज ना बघितलं, आपण जर नीट या व्हॅल्यूज ना बघितलं, राईट, तर काय येतं रे, बघा, जर आपण ह्याला समजू शकतो का, हे 5चा क्यूब आहे, राईट. 125 हा 5चा क्यूब आहे, बिकॉज जर मी 25 इंटू 5 केलं, 5 5 जर 25, आणि जर मी 24चा जर अर्धा काढला, ओके, तर 125 येतं, राईट. आणि जर मी 5 5 जर 25 आणि 125 इंटू परत 5 केला, म्हणजेच 5चा
4 काढला, इथे 5चा क्यूब होता राईट. सो काय येणार याचा 124चा अर्धा म्हणजे 6 आणि 2 राईट 625 येत आहे. म्हणजे 625 काय आहे 5 रेस टू 4चं उत्तर आहे आणि 5 क्यूब आहे 125 आले ना सेम. सो 125च्या जागेवर मी लिहिणार 5चा क्यूब आणि इथे 625 का आहे 5 रेस टू 4 आहे. ओके 5चा चौथा पॉवर काय आहे 625 आहे राईट. आता आले दोघांची जी बेस आहे ती सेम आलेली आहे. सो आता आपण काय करणार, आता इथे बघा हे जे नंबर आहे ओके जेव्हा कधीही असं असेल एम ए, सपोज ए नंबर असेल ए रेस टू एम असेल आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये एन असेल तर हा ओपन केल्यावर काय होतो, हा ओपन केल्यावर दोन्ही पॉवर मल्टिप्लाय होतात. तसंच इथे जर दोन्ही पॉवर काय आहेत ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आत असेल तर हे काय होणार आहेत मल्टिप्लाय होणार आहेत. तसंच इथे 5 इज इक्वल टू 3 इंटू ए होणार म्हणजे 3a होणार आणि इथे 5 रेस टू 4 होणार. ओके आता दोघांचे बेस सेम आहेत राईट. दोघांचे जर बेस सेम असतील तर ह्यांचे पॉवर जे आहेत आपण इक्वेट करू शकतो. ओके म्हणजे दोघांचे पॉवर घेतलेले आहेत मी बिकॉज दोघांचे बेस सेम आहेत. आपल्याला फक्त पॉवरशी मतलब आहे बिकॉज आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची आहे. सो मी 3a इज इक्वल टू 4 घेतलाय. सो ए इज इक्वल टू काय येतं 4/3 येतं बिकॉज इथे 3 गुणाकार मध्ये आहे इथे जाऊन तो भाग होणार. सो ए इज इक्वल टू 4/3 इज द आन्सर. ओके खूप जास्त सोपं होतं. आपल्याला माहिती पाहिजे मल्टिप्लाय करून किंवा आपल्याला माहिती पाहिजे की 5चा जो क्यूब आहे तो काय आहे 125 आहे आणि 5चा जो 4th पॉवर आहे तो काय आहे 625 आहे. नसेल माहिती तर 125 4 रेस टू जो 3 आहे त्याला परत 5 ने मल्टिप्लाय करा आपल्याला 5 रेस टू 4 मिळतो म्हणजेच 125 ला परत 5 ने जो मी ट्रिक सांगितले त्यांनी मल्टिप्लाय केला करा उत्तर 625 येतं. ओके सो इझी राईट. सो दोघांचे पॉवर काय केलं दोघांचे बेस सेम आहेत म्हणून मी दोघांची जी पॉवर्स आहेत ते काय केलेले आहेत इक्वेट केलेले आहेत. ओके सेम केलेले आहेत. सो दोघांचे पॉवर लिहिलेले आहेत आणि मग ए इज इक्वल टू हा जो 3 आहे तो गुणाकार आहे ते भाग झाला. सो ए इज इक्वल टू 4/3 हे याचं उत्तर आलेलं आहे. आय होप तुम्हाला खूप जास्त सोपा वाटला असेल हा प्रश्न. काहीच नव्हतं तुम्हाला पेनही उचलण्याची गरज नव्हती ह्या प्रश्नामध्ये. आता तुम्ही म्हणणार मॅम तुम्ही सगळ्याच प्रश्नांना असं म्हणता की तुम्हाला पेन उचलण्याची गरज नाही. बट ट्रस्ट मी एमपीएससीचे प्रश्न असेच आहेत की असे एक प्रश्न आहेत मोस्टली असे प्रश्न आहेत की तुम्ही खूप जास्त ऍडव्हान्स लेवलची रोज प्रॅक्टिस कराल ना तर तुम्हाला खरंच पेन उचलण्याची गरज नाहीये त्यासाठी. इतके सोपे प्रश्न आहेत. ओके काही असे प्रश्न आहेत जसे की इंटरेस्ट प्रॉफिट लॉस वगैरे त्याला थोडंसं आपल्याला लागतं कॅल्क्युलेट करायला. बट मोस्टली असे प्रश्न आहेत की त्याला पेनही उचलण्याची गरज नाही आहे. तुम्हाला मेंटली सॉल्व्ह करून तुमचा टाइम मॅनेज करायचा आहे. ओके सो हा तसाच एक सोपा प्रश्न होता. तर पुढचा प्रश्न बघूयात. आता आपल्याला हा प्रश्न बघून वाटणार की आता इतका मोठा प्रश्न आहे तर मी वाचू कधी मॅम आणि सॉल्व्ह कधी करू. बट ट्रस्ट मी असे प्रश्नही जर तुम्ही पटपट तुमचा रीडिंग टाइम जर फास्ट असेल जर तुम्हाला परत प्रॅक्टिस करून इम्प्रूव्ह करायचा आहे डेली जर तुम्हाला रीडिंग टाइम खूप जास्त फास्ट असेल तर हाही प्रश्न तुम्हाला पेनही उचलण्याची गरज नाही इतका सोपा आहे. ओके सो हा UPSC CSATचा 2021चा प्रश्न आहे. सो नवा प्रश्न काय आहे जय आणि विजय यांनी एकाच दुकानातून समान दर्जाच्या काही पेन आणि पेन्सिल म्हणजेच समान दर्जाच्या पेन आणि पेन्सिल विकत घेण्यासाठी समान रक्कम म्हणजेच रक्कम काय आहे दोघांची रक्कम काय खर्च केलेली सेम आहे हे लक्षात ठेवायचं आहे. पॉइंट टू बी नोटेड. जर जयने 3 पेन आणि 5 पेन्सिल आणि विजयने 2 पेन आणि 7 पेन्सिल विकत घेतल्या असेल तर पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे. ओके सो विजय आणि जयने काय केलंय सेम खर्च केलेला आहे. सो आपण लिहून घेऊया जयचा जो खर्च आहे खर्च जय इज इक्वल टू विजय. ओके जय आणि विजयचा खर्च काय आहे सेम दिलेला आहे. सो हा पॉइंट बी नोटेड होता. सो जयनी किती घेतले जयनी 3 पेन प्लस 5 पेन्सिल घेतल्यात. ओके लिहून घ्या म्हणजेच याचा खर्च कोणाच्या इक्वल होता विजयच्या खर्चाने. सो विजयचे खर्च म्हणून आपण मी इक्वल लिहिलाय. जयचा खर्च आधी लिहून घेतला 3 पेन आणि 5 पेन्सिलांचा आणि विजयचा काय विजयने 2 पेन प्लस 7 पेन्सिल घेतला. ओके परत मी दोघांचे खर्च काय केले सेम केलेले आहेत. विजयने 3 पेन आणि 5 पेन्सिल घेतले विजयने 2 पेन आणि 7 पेन्सिल घेतले. सो मी आता बघा परत इथे काय एक्स आणि वाय सारखं दिसतंय राईट. जर मी पेनला एक्स मानलं आणि पेन्सिलला वाय मानलं तर आपण ह्याला
अदला बदल करून मायनस करू शकतो का? येस वी कॅन. ओके, सो आता इथे काय आहे, इथे पेन जास्त आहे म्हणून आपण हा प्लस मधला पेन जो आहे ते देऊन मायनस करूयात. सो 3 पेन इज मायनस 2 पेन. ओके, हा जो 2 पेन आहे तो मी इकडे आणलेला आहे. आता हा पेन्सिल आणि पेन्सिल एका साईडला पाठवूयात. सो हा 7 पेन्सिलच्या मागे जाणार, 7 पेन्सिल इथे राहिलेला आहे आणि इकडे येऊन हे 5 पेन्सिल हा प्लस मध्ये आहे तो इकडे येऊन काय होणार, मायनस होणार. सो 5 पेन्सिल इथे मायनस झालेला आहे. 3 पेन मायनस 2 पेन किती येतं, 1 पेन. सो मी फक्त पेन लिहिणार, 1 नाही लिहिला तरी चालेल. आणि 7 पेन्सिल मायनस 5 पेन्सिल, 7 मायनस 5 काय आहे, 2. सो इथे 2 पेन्सिल. म्हणजेच एक पेनाची किंमत दुप्पट आहे पेन्सिलच्या किमतीने. ओके, सो एक पेनची किंमत 2 पेनची दुप्पट आहे. 2 एक पेनची किंमत दुप्पट आहे पेन्सिलीपेक्षा, राईट. सो याचं विधान कुठलं बरोबर आहे, पेन्सिलीची किंमत पेनाच्या किमतीपेक्षा अधिक आहे. रॉंग, पेन्सिलची किंमत अधिक नाही आहे. पेन्सिल व पेनाची किंमत समान आहे. समान दिसते की आपल्याला, नाही. पेनाची किंमत पेन्सिलीच्या किमतीपेक्षा दुप्पट आहे, बरोबर. पेनाची किंमत पेन्सिलीपेक्षा दुप्पट आहे. सो तिसरं वाक्य बरोबर आहे. पेनाची किंमत पेन्सिलीच्या किमतीची तिप्पट आहे. तिप्पट दिसते का, 3 दिसतंय का, नाही. 1:2 असा रेशो दिसतोय, राईट. म्हणजेच एक पेनाची किंमत दुप्पट आहे पेन्सिलीपेक्षा. सो आपलं तिसरं जे विधान आहे ते बरोबर आहे. परत इथे खूप जास्त सोपा प्रश्न होता. जे काही आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ते आपल्याला फक्त नोट डाऊन करायचा होता आणि हे पॉईंट टू बी नोटेड होता की विजय आणि जयनी सेम खर्च केला होता. दोघांची इक्वेशन लिहून घेतले, दोघांमध्ये जे काही मायनस करायचं होतं ते केलं आणि 1:2 रेशो आला. पेन इज इक्वल टू 2 पेन्सिल हे उत्तर आलं आणि ते आपण त्याचं विधान काढलं कुठलं बरोबर होतं. खूप जास्त सोपा प्रश्न होता, राईट. खूप इझी होता. आपल्याला वाटतं की बापरे UPSC सीसॅटचा प्रश्न आहे 2021चा, म्हणजे रिसेंट प्रश्न आहे. सो खूप जास्त टफ असेल तर असं काही नसतं. इफ यू प्रॅक्टिस वेल खूप जास्त सोपे प्रश्न असतात. ओके, लेट अस मूव्ह ऑन अहेड टू अवर लास्ट बट नॉट द लीस्ट क्वेश्चन. UPSC सीसॅट 2011चा प्रश्न आहे. 10वा प्रश्न बघा. 4000 लोकसंख्येच्या एका गावास, म्हणजेच 4000 लोकसंख्या आहे एका गावाची, तर त्याला प्रतिदिन दरडोई 150 लिटर पाणी लागते. सो 4000 लोकसंख्याचे गाव आहे तर त्यांना किती, 150 लिटर रोज पाणी लागतं. तर गावात 20 मिलीमीटर इंटू 15 मीटर इंटू 6 मीटर, नॉट मिलीमीटर सॉरी मीटर, मापाची टाकी आहे. सो ती गावाची टाकी आहे ना, त्याचं मेजरमेंट दिलंय, त्याचं व्हॉल्यूम दिलंय. ओके, या टाकीतील पाणी किती दिवस पुरेल. ओके, तर त्या टाकाचं ही टाकी गावामध्ये इन्स्टॉल केली 4000 लोकांसाठी आणि त्यांना किती प्रतिदिन 150 लिटर पाणी लागतं. तर त्यांना किती दिवस हे पाणी पुरेल हे सांगायचं आहे, बरोबर. जर आपल्याला टाकीची व्हॉल्यूम कळाली, राईट, म्हणजे टाकीमध्ये किती पाणी मावतं हे जर आपल्याला कळलं, म्हणजेच टाकीची जर व्हॉल्यूम कळाली, आपल्याला किती पाणी आहे टाकीत हे कळालं, आणि जर आपल्याला त्याला व्हॉल्यूमला जर आपण डिवाइड केलं किती लिटर पाणी आहे त्यांनी, ओके, म्हणजे पर पर्सन किती पाणी लागतं त्यांनी, पर पर्सन वॉटर रिक्वायरमेंट. ओके, जर आपण जी टाकीची व्हॉल्यूम आहे, टँकची जी व्हॉल्यूम आहे, त्याला जर आपण भाग दिला पर पर्सन किती पाणी लागते त्यांनी, तर आपल्याला किती दिवस आहे, किती दिवसात हे पाणी संपेल टाकीतलं ते आपल्याला कळू शकतं. म्हणजेच हे पूर्ण टाकी आहे, त्या टाकीतलं पाणी जे आहे ते पर पर्सनला जर आपण भाग दिला, म्हणजेच पर पर्सन मध्ये ते पाणी जर डिवाइड केलं तर ते किती दिवसांमध्ये पाणी ते संपेल हे आपल्याला समजेल. तर ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे की आपल्याला टँक मधला व्हॉल्यूम आधी काढायचा आहे, टँक मध्ये पूर्ण पाणी किती मावू शकतं आणि त्याच्यामधलं पर लोकांना आपण किती देऊ शकतो. ओके, म्हणजे सर मी आता एक बास्केट घेतला ज्याच्यामध्ये खूप सारे चॉकलेट्स आहेत. ओके, खूप सारे चॉकलेट्स आहेत आणि जर मी ते एकेकाला वाटतेय तर मग मला समजेल की ते किती वेळात संपेल, राईट. त्याला जर मी भाग केला, टोटल चॉकलेट्स डिवाइड बाय ला किती चॉकलेट्स देते, तर त्याला जर मी भाग दिला तर मला कळेल की ते चॉकलेट किती दिवसांनंतर किंवा किती वेळानंतर ते संपतील, किती टाइम नंतर संपेल. तसंच इथे आहे, जर मी टाकीची पूर्ण व्हॉल्यूम काढली, त्याला जर मी डिवाइड केला पर पर्सनला किती पाणी हवंय, तर आपल्याला किती दिवस आहे, किती दिवसात ते पाणी संपेल हे समजून जाईल. ओके, सो हे आपल्याला हा फॉर्म्युला बेसिकली हा लॉजिक आपल्याला यूज करायचा आहे इथे. सो सगळ्यात पहिला आपण लोकसंख्या बघूया, 4000 आहे आणि प्रत्येकाला पाणी किती लागते दररोज, दरडोई किती पाणी लागतं, 150 लिटर. सो आपण जर पाणी टोटल पाणी जे लागतंय ते काढलं, ओके, वॉटर रिक्वायरमेंट जर आपण काढली, वॉटर रिक्वायर्ड
जर आपण काढलं तर किती लोकसंख्या आहे, 4000 इंटू 150 लिटर, राईट. म्हणजेच किती आहे, 60. 15 इंटू 4 काय तर 60. आणि किती पुढे शून्य आहेत, पुढे 4 शून्य आहेत, ह्याचे 3 आणि ह्याचा 1 शून्य, म्हणून मी 4 शून्य लावले, तर आन्सर काय आलं, 6 लाख. ओके. सो किती दरडोई पाणी, प्रत्येक किती लागतं, टोटल पाणी किती लागतं, 6 लाख लिटर. ओके. सो इट इज नॉट पर पर्सन ऍक्च्युली, बट सगळ्यांना पाणी किती लागतं हे, सॉरी माझं थोडंसं मिस्टेक झाली इथे, हे टोटल संख्येला पाणी किती लागतं दररोज, ह्याचं हे जे आपण कॅल्क्युलेशन काढलेलं आहे. सो आपण टोटल जी टाकी आहे त्याचं डिवाइड बाय पूर्ण पाणी किती लागणार आहे गावाला, जर ह्याला डिवाइड केला तर आपल्याला ते किती दिवसांमध्ये संपेल याचं उत्तर मिळेल. ओके. सो वॉटर रिक्वायर्ड किती आहे, जी लोकसंख्या आहे त्याची इंटू रोज दरडोई पाणी. ओके. सो 6 लाख लिटर येतं. आणि हे झालं आपल्याला वॉटर रिक्वायरमेंट, आपली गावाची वॉटर रिक्वायरमेंट कळली. आता आपल्याला काढायचं आहे त्या टाकीची व्हॉल्यूम. तर टँकची व्हॉल्यूम किती आहे, टँकची व्हॉल्यूम आहे 20 इंटू 15 इंटू 6, राईट. आणि काय आहे, कधीही जे व्हॉल्यूम असतं ते क्यूब्स मध्ये असतं, राईट. आणि मीटर मध्ये दिलं आहे, त्याचं उत्तर काय येईल, मीटर क्यूब मध्ये येईल, राईट. सो सगळ्यात पहिला 15 इंटू 6, जस्ट अ सेकंड. ओके. सी, आता इथे जर मी मल्टिप्लाय केला 15 इंटू 6, काय तर 15 इंटू 6 90, राईट. आणि येतं 20. जर मी या दोघांना मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू 9 काय येतं 18, आणि या दोघांचा 0 0 मी ऍड केला. सो उत्तर काय आलं, व्हॉल्यूमचा टँक आला 1800 मीटर क्यूब. ओके. 1800 मीटर क्यूब आला. जेव्हा कधी आपल्याला व्हॉल्यूम काढायचं असतं कुठल्याही ह्याचा असू देत, कोणत्याही टँकचा असू देत किंवा एका सिलेंडरचा असू देत किंवा कोणत्याही क्यूबचा असू देत, जेव्हा कधी आपण व्हॉल्यूम काढतो तर ते काय मीटर क्यूब मध्येच असतं. ओके. म्हणून हे इथे मीटर क्यूब मध्ये आलेलं आहे, बिकॉज एम इंटू एम काय येतं, एम क्यूब येतं, म्हणून हे एम क्यूब झालेलं आहे. तर आता हे मीटर क्यूब मध्ये आहे, पण आपल्याला उत्तर कशाला पाहिजे, लिटर मध्ये, राईट. हे लिटर मध्ये आहे तर हे पण लिटर मध्येच असलं पाहिजे, मगच आपण त्यांना भाग देऊ शकतो. सो जर आपल्याला हे लिटर मध्ये करायचं आहे तर आपल्याला माहिती आहे 1 मीटर क्यूब म्हणजे किती लिटर असतं, 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर असतात, राईट. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर असतात. म्हणजेच 1800 मीटर क्यूब म्हणजे किती लिटर येईल, 1800 इंटू 1000 लिटर म्हणजेच किती लिटर येईल, 1800 ला 3 0 ऍड करा, म्हणजेच 18 ला 5 0, म्हणजेच 18 लाख लिटर. ओके. 18 लाख लिटर ही त्या टाकीची व्हॉल्यूम आहे. सो आता आपल्याला काय करायचे, डेज काढायचे आहेत, दिवस काढायचे आहेत, किती दिवसांनी ते पाणी संपेल. सो आपल्याला काय करायचं आहे, जो हे आहे टँकचा व्हॉल्यूम, म्हणजे टँकचा व्हॉल्यूम किती आहे, 18 लाख. टँकचा व्हॉल्यूम डिवाइड बाय वॉटर रिक्वायरमेंट. ओके. सो वॉटर रिक्वायरमेंट, सो टँकची व्हॉल्यूम किती आहे, 18 लाख आहे, डिवाइड बाय टँकची रिक्वायरमेंट किती आहे, 6 लाख. सो बघा इथे 5 झिरोज आणि इथे 5 झिरोज कट झाले, राईट. हे 5 0 5 0 बघताच कट करायचे आहेत, बिकॉज सेम दिसत आहेत. नंतर 6 1 जा 12, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 ला 18 ला 6 ने भाग द्या, काय येतं उत्तर, 3 येतं. याचाच अर्थ पाणी किती दिवसांनी संपेल, 3 दिवसांनी संपेल. सो उत्तर काय आहे, 3 दिवस. ओके. सो पूर्ण टँकची व्हॉल्यूम किती आहे ती काढून जर आपल्याला पूर्ण संख्येला किती पाणी लागणार जर आपण भाग केलं, ओके, किती किती पाणी लागतंय तर आपल्याला कळेल किती किती दिवसांनी संपणार आहे. तेच आपण ते जे हे आहे लॉजिक आहे ते यूज केलेलं आहे. सगळ्यात पहिला आपण काय केलंय, किती वॉटर रिक्वायरमेंट आहे गावची, 4000 इंटू 150 केलं, म्हणजे 6 लाख लिटर आलं. नंतर टँकचा व्हॉल्यूम काय दिलाय, 20 मीटर इंटू 15 मीटर इंटू 6 मीटर दिलाय, त्याला मी मल्टिप्लाय केलं. ओके. तर व्हॉल्यूम काय आला, 1800 मीटर क्यूब आला, पण आपल्याला लिटर मध्ये पाहिजे, पण 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर माहिती आपल्याला, म्हणजेच 1800 मीटर क्यूब काय होणार, 18 लाख लिटर होणार. ओके. 1000 नी मल्टिप्लाय केलं मी 1800 ला, मग 18 लाख लिटर हे उत्तर आलं. आणि दोघांना मग
दिवस जर आपल्याला फाइंड आउट करायचे, टँकचे टोटल व्हॉल्यूम अपॉन वॉटर रिक्वायरमेंट किती आहे ते डिवाइड करायचं आहे. सो 18 लाख अपॉन 6 लाख, तर उत्तर काय आलं 3. म्हणजेच हे पाणी संपायला, जे टाकीचे पाणी संपायला ते पूर्ण गावाला दिल्यावर किती दिवसांनी संपेल ती टाकी? 3 दिवसांनी ती परत रिफिल करावी लागणार आहे. म्हणजेच 3 दिवसात ती टाकी संपेल. ओके, सो आज आपण सगळ्यात पहिला रिव्हिजन करूयात की आपण काय काय फॉर्म्युले बघितले. रिव्हिजन ऑफ द फॉर्म्युले. ओके, सो आपण काय काय फॉर्म्युले बघितले आज आपण हे पटकन रिवाइज करून घेऊयात. ओके, लेट अस मूव्ह अहेड अँड सी व्हॉट इन ऑल फॉर्म्युले वी हॅव प्रॅक्टिस्ड. सो सगळ्यात पहिला आपण हा फॉर्म्युला बघितला की जेव्हा कधी एक डेसिमल असेल त्याला आपण न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर मध्ये कसं कन्वर्ट करतो, म्हणजेच पी अपॉन क्यू फॉर्मॅटमध्ये कसं करतो आपण, त्याला 10 ने मल्टिप्लाय करतो, मग तो डेसिमल शिफ्ट होतो अँड देन वी फाइंड आउट द आन्सर. ओके, अँड नेक्स्ट इज आपण हे पण शिकलो की कसं आपण इक्वेशन्स प्लस आणि मायनस करतो, राईट. लेफ्टला गेल्यावर जर तो प्लस मध्ये असेल तर RHS ला जाऊन तो मायनस होतो, किंवा RHS मध्ये जर तो मल्टिप्लाय असेल तर तो LHS ला जाऊन डिवाइड होतो. हे सगळे सिम्पल बेसिक लॉजिक होतं. ओके, याच्यामध्ये काही फॉर्म्युले नव्हते, आपण फॉर्म्युले इथून स्टार्ट केले. स्पीड आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला आपण बघितला, नंतर आपण ॲव्हरेज ऑफ स्पीडचा पण डिस्टन्स ॲव्हरेज ऑफ स्पीडचा फॉर्म्युला बघितला. त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर आपण सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला बघितला. त्याच्यानंतर आपण A इंटू MN चा फॉर्म्युला बघितला, राईट. हे सगळे सिम्पल फॉर्म्युले होते जे आपण बघितले. म्हणजेच आपण सगळ्यात पहिला बघितलं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, राईट. हा बेसिक सायन्सचा फॉर्म्युला, फिजिक्सचा फॉर्म्युला जो आपण बघितला तो आपण कसा अप्लाय केला? D इज इक्वल टू T इंटू V1 प्लस V2. ओके, जेव्हा कधी ते ऑपोजिट एक दुसऱ्याकडे समोर येत असतील तेव्हा. आणि D इज इक्वल टू डिस्टन्स इज इक्वल टू T इंटू V1 मायनस V2, म्हणजे जो मोठा स्पीड आहे तो आधी येणार जर ते दोघे सेम डिरेक्शन मध्ये पळत असतील, धावत असतील, चालत असतील तर. ओके, सो हा फॉर्म्युला तिथे यूज होतो. नंतर आपण बघितला ॲव्हरेज ऑफ स्पीडचा फॉर्म्युला. ॲव्हरेज ऑफ स्पीडचा फॉर्म्युला काय होता? जर ते दोघे सेम डिस्टन्स A टू B आणि B टू A परत जाऊन परत डबल काय म्हणतो आपण त्याला, रिटर्न तिकीट जसं आपण करतो ना, जेव्हा कधी आपण फ्लाइट्स बुक करतो तर ते विचारतात आपल्याला रिटर्न तिकीट. म्हणजेच आपण A स्पॉटला जातो, A पासून B ला जातोय, परत B पासून A ला येतोय. सो तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो त्याच्यासाठी आपण इथे नोट डाऊन करूयात. इथे नोट डाऊन करा म्हणजे तुम्हाला कळेल A टू B आणि B टू A. ओके, सो त्यावेळेला आपण हा फॉर्म्युला यूज करतो. 2 इज इक्वल टू V इंटू V2, 2 इंटू V1 इंटू V2 अपॉन V1 प्लस V2. हा फॉर्म्युला आपण यूज करतो. ओके, नंतर आपण बघितला सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम अपॉन 100. ओके, हा होता सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला. जर तुम्हाला लक्षात असेल आपण लास्ट लेक्चरमध्ये अजून एक फॉर्म्युला बघितला होता, दॅट वॉज द डिफरन्स बिटवीन सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. राईट, जर दोघांमधला डिफरन्स दिला असेल सिम्पल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट जर असं दिलं असेल, ओके, सो काय होतं ह्याचं आपण कसं करतो? प्रिन्सिपल अमाऊंट इंटू रेट अपॉन 100 रेस टू टी. हे याचा फॉर्म्युला आहे जेव्हा कधीही प्रिन्सिपल अमाऊंट आणि सिम्पल इंटरेस्ट मधला जर डिफरन्स दिला असेल, दोघांमधला जर डिफरन्स दिला असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करतो, प्रिन्सिपल अमाऊंट इंटू R अपॉन 100 रेस टू टी, म्हणजेच वर्ष किती, टाइम. नंतर आपण अजून एक फॉर्म्युला बघितला, दॅट इज A रेस टू M असेल, म्हणजेच कोणताही नंबर जर A रेस टू M असेल आणि त्याला इंटू N असेल तर आपण कसं करतो? A इंटू M इंटू N, म्हणजेच त्यांचे जे फॉर्म्युला, त्यांचे जे पॉवर्स असतात ते काय होतात? मल्टिप्लाय होतात. ओके, जर A रेस टू M हा ब्रॅकेटमध्ये असेल आणि N हा बाहेरचा पॉवर असेल तर हे दोन्ही पॉवर्स काय होतात? हे दोन्ही पॉवर मल्टिप्लाय होऊ शकतात. A रेस टू M इज इक्वल टू A रेस टू N. अजून एक आपण फॉर्म्युला बघितला, लेट मी राईट इट हिअर. ओके, जर असं दिलं असेल A रेस टू M इज इक्वल टू A रेस टू N, तर ह्यांचे जे फॉर्म्युला ह्यांचे जर बेस सेम असतील तर ह्यांचे जे पॉवर्स असतात ते आपण इक्वेट करू शकतो. वी कॅन राईट M इज इक्वल टू N. ओके, सो वेनेवर द बेसेस आर सेम, दोघांचे जर बेस आहेत A आणि A हा सेम आहे तर ह्या दोघांचे पॉवर्स आहेत ते आपण इक्वेट करू शकतो. आपण लिहू शकतो M इज इक्वल टू N अँड देन वी कॅन सॉल्व्ह इट. ओके, सो दीज वर ऑल द फॉर्म्युलाज जे आपण पूर्ण फॉर्म्युले जे काही आपण 10 क्वेश्चन्स मध्ये प्रॅक्टिस केलं हे मी एका स्क्रीनवर लिहिलेलं आहे, सो दॅट यू विल अगेन तुमचं सगळे जे काही आपण क्वेश्चन्स
सॉल्व्ह केले तर तुम्हाला रिवाईज होतील. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट टुडे. हे सगळे फॉर्म्युले होते आजचे, पटकन नोट करून घ्या सो दॅट इट बिकम्स इझी टू यू. ओके, यू कॅन तुम्ही पॉज करू शकता व्हिडिओ आणि सगळे जे स्क्रीनशॉट आहे ते घेऊ शकता. ओके, सो दॅट तुम्हाला नंतर रिवाईज करायला इझी होईल. आणि परत एकदा सगळे प्रश्न बघा आणि जर तुम्हाला काही नसेल समजलं देन यू कॅन कमेंट इट डाऊन. अँड जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओला आणि तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवू शकता की अजून काही तुम्हाला चेंजेस हवे आहेत की तुम्हाला आवडलं असेल लेक्चर तर तुम्ही तेही आम्हाला कळवू शकता. अँड शेअर द व्हिडिओ सो दॅट ज्यांना कोणालाही अजून प्रॅक्टिस करायची असेल मॅथ अँड रिझनिंग, कोणाला नसेल जमत तर त्यांच्यासाठी इझी होईल. ओके, अँड यू कॅन ऑलवेज रेकमेंड अस की अजून काही चेंजेस असू शकतात. ओके, अँड सबस्क्राईब द व्हिडिओ अँड कीप वॉचिंग, कीप स्टडिंग. थँक यू.